मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या वतीनं 48व्या व्याख्यानमालेत आपण उत्तरार्धाकडे वाटचाल करतो असं म्हणता येईल. आज कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव परभणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. यापूर्वीही आता म्हणजे समीर गोंडेंनी उल्लेख केला त्याप्रमाणे यापूर्वी आपल्या व्याख्यानमालेत जवळजवळ 3-4 वेळा ते येऊन गेलेले आहेत, पण मध्ये बराच काळ गेला आणि त्यानंतर यावर्षी पुन्हा आलेले आहेत. एक कवी म्हणून आपल्यातल्या काही जणांना किंवा बऱ्याच जणांना त्यांची ओळख आहेच. म्हणजे काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता, ही त्यांची जी प्रसिद्ध कविता आहे ती म्हणजे मला वाटतं शेतकरी आंदोलनाचा किंवा शेतकरी चळवळीचा ब्रँड कविता झाली असं म्हणता येईल. कधी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता, अशा आशयाची त्याची अतिशय सुंदर कविता आहे. या आणि अशा अनेक संवेदनशील कवितांनी महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, मराठी मातीचा, शेतीचा आणि शेतकऱ्यांचा अस्सल हुंकार आपल्या लेखणीतून मानणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर हे आजच्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते आहेत. ग्रामीण आणि शेतकरी जगण्याचे भाष्यकार असलेले इंद्रजित भालेराव हे केवळ कवी किंवा प्राध्यापक नसून ते महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे आणि शेतकरी जीवनाचे भाष्यकार आहेत असं म्हणता येईल. परभणीच्या मातीत जन्मलेल्या सरांच्या लेखणीत मराठवाड्याच्या मातीचा सुवास आहे आणि तिथल्याच माणसांचं सुखदुःखसुद्धा हुबेहूब त्यांच्या लेखनात उमटलेलं दिसतं. आपल्या साहित्यामधून त्यांनी मातीशी असलेलं घट्ट नातं शब्दबद्ध केलेलं आहे. सरांचा साहित्यिक प्रवास एकूणच अत्यंत समृद्ध असा आहे. त्यांचे अनेक कविता संग्रह आणि पुस्तके प्रकाशित झालेले आहेत, ज्यामध्ये पीक पाणी, आम्ही काबाडाचे धनी, दूर राहिला गाव, गावाकडं, टाहो, सारे रान, लढायला शीख इत्यादी कविता संग्रह त्यांचे गाजलेले आहेत. भिंगुळवाना ही त्यांची एक कादंबरी प्रसिद्ध आहे. गाई आल्या घरा, घरीदारी, मळा इत्यादी ललित लेख संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्याचबरोबर बहिणाबाई चौधरी, संत जनाबाई, गाऊ जिजाऊस आम्ही, मळ्यातला अंगार, तुमची आमची माय यासारख्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध झालेल्या आहेत. मराठी साहित्यामधील त्यांच्या या अमूल्य योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा, राज्यातील तसेच बाहेरील अनेक संस्थांचे विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. अनेक साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद सरांनी भूषवलेलं आहे. त्यांच्या गाण्यांनी आणि कवितांनी अनेक पिढ्यांच्यावर संस्कार केलेले आहेत. सरांचं व्याख्यान ऐकणं किंवा कविता ऐकणं हा एक समृद्ध आणि सुखद अनुभव असतो. त्यांची ओघवती शैली, ग्रामीण बाज आणि अगदी अंतःकरणाला हात घालणारी सादरीकरण, त्यामुळं ते श्रोत्यांना निश्चितपणे खिळवून ठेवतात. केवळ मनोरंजन नाही तर माणसाला अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य त्यांच्या वाणीत आहे. आज आपल्या मनोरंजन मंडळाच्या आणि मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब सेंट्रलच्या व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर एक समृद्ध त्याचबरोबर विचारंत व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. सारे रानमध्ये ते म्हणतात, काळ्या मातीच्या कुशीत रंग हिरवा पिकतो, पैसा पांढरा घेऊन माती माणूस विकतो. अशी शेतीशी मातीशी संबंधित संवेदनशील कविता लिहिणारे इंद्रजित भालेराव सर आज आपल्यापुढे एक वेगळा विषय मांडणार आहेत, शोध शेती संस्कृतीचा. या विषयावर त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. अर्थातच आपल्या काही कविताही आम्हाला निश्चितच आवडतील. प्राध्यापक इंद्रजित भालेराव, पुन्हा एकदा आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. मनोरंजन आणि प्रबोधन व्याख्यानमालेच्या सर्व पदाधिकारी आणि रसिक हो, आपल्या या व्याख्यानमालेत प्रास्ताविक करणारे आणि परिचय करणाऱ्यांनी जसं सांगितलं की मी पहिल्यांदा येत नाही आहे, ही माझी 5वी वेळ आहे. याआधी 4 वेळा मी येऊन गेलेलो आहे. पहिल्यांदा आलो त्याला आता 35 वर्ष झालेली आहेत. 35 वर्षापूर्वी पहिल्यांदा तुमच्या व्याख्यानमालेत मी आलो तेव्हा मी 30 वर्षाचा होतो, तरुण होतो.
नुकताच प्राध्यापक झालेलो होतो. नुकताच कविता संग्रह आलेला होता आणि नव्या कवीचं स्वागत करण्यासाठी ललित मासिक स्वागत नावाचं सदर चालवायचं आणि ललित हे तेव्हा वाङ्मय व्यवहारातलं सगळ्यात महत्त्वाचं मासिक समजलं जायचं. तर त्या स्वागत सदरात माझा लेख आला होता. तो लेख आमच्या होगाडे सरांनी वाचला होता आणि तो लेख वाचून त्यांनी मॅजेस्टिक प्रकाशनाला संपर्क करून माझा फोन नंबर घेऊन मला फोन केला होता आणि मला पहिल्यांदा या व्याख्यानमालेसाठी बोलवलं होतं. मी एकदम नवा कवी होतो, त्याला आता 35 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 1989ला माझा कविता संग्रह आला, 1990ला माझं ते स्वागत सदरामध्ये माझा लेख आला आणि 91च्या दरम्यान त्यांनी मला बोलवलं. त्याला आता 35 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. तेव्हा पहिल्यांदा आलो आणि मराठवाड्यातून येणारा मी पहिला होतो या व्याख्यानमालेमध्ये. त्याच्यामुळं संजय होगाडे सरांनी मला तेव्हा विचारलं की बाबा तुमच्याकडे आणखी कोण कोण आहेत, म्हणजे आम्हाला नवे लोक पुढच्या वर्षी बोलवता येतील, आणखी कुणी असतील तुमच्यासारखे तर आम्हाला त्यांची नावं सुचवा. तुमचं ललितमध्ये आलं म्हणून आम्हाला माहीत झालं, पण आणखी कुणी असतील असे चांगले तुमच्याकडचे तर आम्हाला नावं सुचवा. तर माझे सरच होते एक, मला महाविद्यालयीन जीवनात शिकवणारे, आणि त्यांनी बहिणाबाई चौधरींच्या कवितांचा अतिशय सुंदर कार्यक्रम बसवलेला होता. संगीत त्यांनी दिलेलं होतं. म्हणजे उत्तरा केळकर आणि यशवंत देवांची बहिणाबाईंचे जे आलं त्याच्या 10 वर्ष आधी त्यांनी तो कार्यक्रम बसवलेला होता. नांदेडच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 1985 साली तो कार्यक्रम झाला होता आणि तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वगैरे मंडळींनी, शंकरराव किर्लोस्कर या मंडळींनी मग तो बहिणाबाईंचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, नेहरू सेंटर मुंबई अशा ठिकाणी तो कार्यक्रम घेतला होता आणि त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाला होता. मी तो कार्यक्रम त्यांना सुचवला तर ते दुसऱ्या वर्षी त्याच्यानंतर लगेच मला म्हणाले की मग तो घेऊन या कार्यक्रम, तुमचे सर आहेत तर तुम्ही या त्यांच्यासोबत. त्याच्यामुळं लगेच 34 वर्षापूर्वी पुन्हा रिपीट मी आलो होतो. पण अर्थात गुरुजनांसोबत त्यांचा एक विद्यार्थी, त्यांचा एक व्यवस्थापक कार्यक्रमाचा असं म्हणून मी दुसऱ्या वर्षी आलेलो होतो. त्याच्यानंतर आणखी 3-4 वर्षांनी त्यांनी मला स्वतंत्र रिपीट माझ्या कार्यक्रमासाठी बोलवलं. तो म्हणजे बहिणाबाई चौधरींच्या कवितेवर मी स्वतंत्रपणे बोलावं म्हणून. पुन्हा बहिणाबाई चौधरींच्या कवितेवर स्वतंत्रपणे बोलायला आलो. पुन्हा एकदा स्वतंत्र माझ्या कविता वाचनासाठी आलो. पुन्हा एकदा बहिणाबाई चौधरींचा कार्यक्रम दुसऱ्या टीमसह, नंतर मध्यंतरी आमच्या चौगुले सरांचा गझलांचा कार्यक्रम पण त्यांनी बसवला, तेही माझे सरच होते. त्यामुळं मी आलो आधी, त्याच्यानंतर माझ्याकडचे बरेच लोक या कार्यक्रमात आले, त्यांच्यासोबत मला यावं लागलं. पण आता 20 वर्षापूर्वी मी जो आलो शेवटचा, त्याच्यानंतर मी आलो नव्हतो आणि आमचा संपर्क होता, आमचं बोलणं असायचं. पण रिपीट नको, जाऊ द्या काही दिवस, जाऊ द्या काही दिवस असं म्हणायचो आम्ही. आणि कार्यक्रमाला इतकं मानधन मिळतं हे आम्हाला पहिल्यांदा इचलकरंजीला आलो तेव्हा कळालं. त्याच्या आधी आम्हाला माहीत नव्हतं की कार्यक्रमाला इतकं मानधन मिळत असतं म्हणून. म्हणजे मानधनाची लालूच जी आहे ती इचलकरंजीनं आम्हाला पहिल्यांदा लावली. एकदा तर आम्हाला म्हणजे ठरल्यापेक्षा दुप्पट मानधन आलं. मग आम्ही भीतभीत त्यांना फोन केला, हो हे असं असं झालेलं आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्याकडून ते उद्याचंही मानधन आजच यांच्यासोबत, उद्याच्या पाहुण्याचं मानधनही यांना देऊन टाकलेलं आहे आपण. मग आम्ही ते त्यांना परत मिळण्याची व्यवस्था वगैरे केली. त्याच्यामुळं आणि त्या घोरपडे सभागृहात त्या सुरुवातीचे कार्यक्रम व्हायचे. खूप मोठं सभागृह आणि सगळं फुल सभागृह भरलेलं असायचं. ते सगळं जे वैभव आहे ते व्याख्यानमालेचं तेही मी पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे आणि खूप चांगली व्याख्यानमाला. तुमच्या उपक्रमाविषयी तर मला माहीत आहेच. आज दुपारी मी कोल्हापूरला गेलो तुमच्याकडे येण्याच्या आधी, तिकडून मग इकडं आलो. तर कोल्हापूरला अक्षरदालनमध्ये गेलो होतो रवींद्र जोशी यांच्या. त्यांना सांगितलं मी इचलकरंजीला चाललो आहे. म्हणले कुठं? म्हटलं मनोरंजन मंडळात. हो हो म्हणले, ते आपल्याकडे येतात पुस्तक खरेदी करायला, त्यांचं वाचनालय आहे, खूप चांगलं वाचनालय आहे आणि ते अजिबातच सवलतीची म्हणून वाईट पुस्तकं घेत नाहीत म्हणाले, फक्त चांगली पुस्तकं ते खरेदी करतात. म्हणजे ही जी सगळी चांगुलपणाची खात्री आहे ती खात्री त्या लोकांना आहे. आणि आमचे पाटलोबा पाटील जे आहेत ते कविमित्र आहेत, ते तेव्हापासूनचे आहेत. आम्ही दोघंजणं सोबतच उदयाला आलो, म्हणजे सोबतच आम्ही पहिल्यांदा कविता लिहिल्या. सुरुवातीच्या काही कवी संमेलनामध्ये सोबत कविता वाचल्या. साताऱ्याच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आम्ही सोबत होतो.
आणि शंकर सारडा आमचे गॉडफादर होते त्या काळामध्ये. त्यांनी पहिल्यांदा आम्हाला असं वर उचललेलं होतं. तेव्हा इचलकरंजीशी खूप संबंध आले. नंतर मग नलगेसर इथला दिवाळी अंक महासत्ताचा संपादन करायचे, त्या निमित्तानं इचलकरंजीशी संबंध आले. यावेळेस आता जेव्हा व्याख्यानाला यायचं आणि मग विषय कुठला ठरवायचा, आता मग मी त्यांना 2-3 नवीन विषय दिलेले होते. एकतर दळणगीते, संस्कृती आणि संचित असा एक विषय होता. जात्यावरच्या ओव्यांचा वेगळ्या पद्धतीनं सादरीकरण आणि विश्लेषण असा तो कार्यक्रम होता. दुसरा कार्यक्रम होता कबीराच्या संदर्भात. कबीर, संत सुधारक आणि कवी, कारण त्या विषयावरचं माझं पुस्तक वर्षभरापूर्वीच मेहतांनी काढलं. 6 महिन्यात त्याची आवृत्ती संपली, आता दुसरी आवृत्तीही आलेली आहे. तो एक विषय दिलेला होता त्यांना. आणि तिसरा हा विषय शोधशेती संस्कृतीचा. मग त्यांनी मंडळात चर्चा केली तुम्हा सगळ्या लोकांशी आणि सगळ्यांनी मिळून ह्या लोकांनी ठरवलं की शोधशेती संस्कृतीचा हा जरा वेगळा आणि नवीन विषय आहे, तो घेऊयात. आणि मग आपण हा विषय फायनल केला. शोधशेती संस्कृतीचा हा जो विषय आहे, काल मी इस्लामपूरला होतो आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवाचा मी प्रमुख पाहुणा होतो. 28 वर्षापूर्वी शोधशेती संस्कृतीचा या विषयावर रघुनाथदादांनी इस्लामपूरला माझं व्याख्यान ठेवलेलं होतं आणि ते शरद जोशींनी त्यांना ठेवायला सांगितलेलं होतं. कारण त्याच्या 2 वर्ष आधी शरद जोशींनी मला जबाबदारी दिलेली होती की ते म्हणाले, इंद्रजित, चळवळीच्या व्यापात मला संशोधन करायला वेळ मिळत नाही आणि मला शेतीचा इतिहास समजून घ्यायचा आहे, तर तुम्ही मला मदत करा, तुम्ही मला शेतीचा इतिहास शोधून काढून द्या. म्हणून 30 वर्षापूर्वी मी या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि मग तो विषय वाढत वाढत विकसित होत होत मागच्या 30 वर्षात मी त्या विषयाचा 30 वर्ष अभ्यास केला. मध्ये मध्ये कार्यक्रम झाले, जेवढं संशोधन झाले तेवढे मी कार्यक्रम करत गेलो. भारत इतिहास संशोधक मंडळात पुण्यालासुद्धा हा कार्यक्रम झाला. त्यांनासुद्धा वाटलं की हे काय नवीन इतिहास, राजांचे इतिहास माहीत आहेत आपणाला, आणखी कशाचे इतिहास माहीत आहेत, शेतीचा इतिहास पहिल्यांदा ऐकतोय. तो भारत इतिहास संशोधक मंडळाला वाटलं की आपण पण त्यांचं व्याख्यान ठेवू. तिथे व्याख्यान झालं. हैदराबादला बाग लिंगमपल्लीमध्ये तिथल्या लोकांना असं वाटलं की नवीन विषय दिसतोय, तिथं पण व्याख्यान झालं. असे वेगवेगळ्या ठिकाणी एका साहित्य संमेलनात पण आम्ही तो कार्यक्रम केला. त्याच्यामुळं वेदाच्या आधीपासून ते आत्तापर्यंत 5 ते 6 हजार वर्षांचा शेतीचा इतिहास आहे आणि तो इतिहास गेल्या 30 वर्षापासून मी त्याची मांडणी केलेली आहे. शोधशेती संस्कृतीचा याच नावाचं पुस्तक देशमुख आणि कंपनी लवकरच प्रकाशित करणार आहे. ते 500 पानांचं पुस्तक आहे. त्याच्यामुळे ते एक तयार झालेला माझा विषय होता. आणि हा विषय जो आहे तो सगळा विषय मांडायचा असेल तर सलग 5 तास लागतात, कारण 5000 वर्षांचा तो शेतीचा इतिहास आहे. मागच्या वर्षी खरे वाचन मंदिर मिरजेत हे व्याख्यान मी दिलं. ते सलग 2.5 तास व्याख्यान चाललेलं होतं आणि त्यांचा काय असा तुमच्यासारखाच म्हणजे हॉल याच्यापेक्षा लहान होता, लोक एवढेच होते. हॉल याच्यापेक्षा लहान असल्यामुळं पॅक हॉल वाटला, सगळे लोक फुल भरलेलं होतं सभागृह. 200चं सभागृह आहे ना ते, आणि तिथं 200पेक्षा जास्त लोक आहेत. त्यामुळं ते पण शेवटपर्यंत 2.5 तास छानपैकी रसिक लोक होते, सगळे जाणकार होते. 2.5 तास चालला तो कार्यक्रम. पण आता आपला कार्यक्रम मुळात उशिरा सुरू झालेला आहे. 2.5 तास चालवायचं म्हणलं तर 12 वाजतील आपणाला. त्याच्यामुळं आणि हा इतिहास आहे, एका विशिष्ट टप्प्यावर आपणाला कुठेही थांबता येतं. काही सगळा इतिहास आपण पाहायलाच पाहिजे असं नाही. फार उत्सुकता वाटली तर त्याचा पुढचा इतिहास पुढच्या वर्षी बोलवा. फारच इंटरेस्ट वाटला त्याच्या पुढचा इतिहास त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला सांगता येईल. त्यामुळे हा इतिहास 5000 वर्षाचा एकदाच सांगावा असं काही नाही आहे. 9:40ला आपलं व्याख्यान सुरू झालं आहे. 10:30 ते फार तर 10:45पर्यंत आपण ते सलग घेऊयात. मग काही प्रश्नोत्तर 1 दुसरे 2-3 घ्यायचे असले तर घेऊयात आणि मग जेव्हा म्हणाल तेव्हा आपण थांबूयात, काही अडचण नाही आहे. 11:15पर्यंत तेच तुमच्या जे सोयीचं आहे त्यापर्यंत, म्हणजे 10:45पर्यंत, म्हणजे सलग 1 तासभर मी हे व्याख्यानाचं बोलतो आहे. 1-2-3 कविता घेतो,
त्याच्या कवितेच्या आधी 1-2 प्रश्न कोणा वाटले असलं तर म्हणजे करायची असेल चर्चा तर प्रश्न घेऊयात, असं करूयात. त्याच्यामुळे 1 तासभर सलग घेतो इतिहासाचा भाग. जो तो टप्पा थांबेल तिथं आपण थांबूयात. तसं काही हे नाही आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं सलग इतिहास सगळा घेणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपण आपला टप्पा ठरवून 1 तास, सव्वा तासाचा आपण तो घेऊयात. काही अडचण नाही आहे. आता फारच म्हणजे सूत्रबद्ध पद्धतीनंच मी सगळं तुम्हाला सांगतोय, तपशीलवार सांगत नाही. आपला जो ज्ञात इतिहास आहे, माहीत असलेला इतिहास, हा 35 लाख वर्षांचा आहे. म्हणजे डिटेल माहिती नाही, पण आपल्याला माहीत असलेला इतिहास 35 लाख वर्षाचा आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीची जवळजवळ बरीचशी वर्ष हा शिकार आणि फलशोधनामध्ये गेलेला काळ आहे. शेतीचा इतिहास म्हणजे शेवटी अन्नाचा इतिहास आहे. आणि सुरुवातीचं माणसाचं अन्न हे शिकार होती. किती वर्ष माणूस शिकारीवर जगला तर 35 लाख वर्ष माणूस शिकार करून जगत होता. त्यानंतरची काही हजार वर्ष माणूस शिकारीच्या ऐवजी फळं खाऊन जगत होता. फलशोधनाचा इतिहास आहे तो. 35 लाख वर्षाचा इतिहास, 35-40 लाख वर्षाचा इतिहास हा शिकार आणि फलशोधनाचा, ही 2च साधनं होती. झाडांची फळं खाणं नाही तर प्राणी मारून खाणं, हे 2च आपले उपजीविकेची साधनं होती सुरुवातीच्या काळामध्ये. त्यानंतर शेतीचा जो इतिहास आहे, शेतीचा आणि पशुपालनाचा, शेतीच्याही आधी पशुपालन सुरू झालं, नंतर शेती सुरू झाली. तर 10,000 वर्षाचा हा इतिहास आहे. 5,000 वर्षाचं पशुपालनाचा इतिहास आहे. म्हणजे आपण गाई गुरं सांभाळून त्यांच्या दुधा तुपावर दह्यावर त्याच्यावर जगत होतो आपण. तो पशुपालनाचा इतिहास. आणि 5,000 वर्षापासून आपण शेती करतो. म्हणून तो 5,000 वर्षांचा शेतीचा इतिहास जे म्हटलं तर ते शेती करायला सुरुवात करून माणसाला फक्त 5,000 वर्ष झालेली आहेत. आणि म्हणून ती सुरुवात आहे. 300 वर्षापूर्वी यंत्रयुगाला सुरुवात झाली. गेल्या 30-35 वर्षापासून संगणक युगाला सुरुवात झाली. मग सायबर क्रांती आली आणि आता AI क्रांती आलेली आहे. म्हणजे हा सगळा आपला 35-40 लाख वर्षाचा इतिहास फक्त एका शब्दात सांगायचं झालं तर इथपर्यंत हा इतिहास सांगता येतो. आणि सूत्रबद्ध पद्धतीनं आणखी काही गोष्टी सांगायच्या असल्या, पांडुरंग शास्त्री आठवले यांनी फार चांगल्या पद्धतीनं संस्कृतीची सुरुवात कशी झाली, त्यांची सांगण्याचा दृष्टिकोन शेतीची सुरुवात कशी झाली हा नव्हता, संस्कृतीची सुरुवात कशी झाली हे त्यांना सांगायचं होतं. पण त्याच्यात आपोआपच शेती आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शिकार करणाऱ्या माणसानं शेती करायला सुरुवात केली, बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी सूत्रबद्ध शब्दात सांगितलेलं आहे पांडुरंग शास्त्री आठवणे यांनी की माणसानं मारून खायला म्हणजे मारून खाण्याच्या ऐवजी पेरून खायला सुरुवात केली. माणसानं दुसऱ्या प्राण्याला मारून खाण्याच्या ऐवजी जमिनीत धान्य पेरून खायला सुरुवात केली. म्हणजे मारून खाण्याच्या ऐवजी पेरून खायला माणसानं सुरुवात केली. तिथून माणसाच्या संस्कृतीची सुरुवात झाली. म्हणजे संस्कृती आणि शेती एकाच वेळी सुरू झाल्या. कल्चर आणि ॲग्रिकल्चर असं जे म्हणतो आपण, शेती आणि संस्कृती यांची सुरुवात एकच आहे. मारून खाण्याच्या ऐवजी, शिकार करून खाण्याच्या ऐवजी धान्य पेरून खायला माणसानं सुरुवात केली. ती माणसाच्या संस्कृतीची सुरुवात होती, तीच माणसाच्या शेतीची सुरुवात होती. म्हणून ते सूत्र पांडुरंग शास्त्रींनी सांगितलं. आणि मग शेतीची सुरुवात कशी झाली तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं, शास्त्रज्ञ जे सांगतात ते असं सांगतात की शेतीची सुरुवात स्त्रीनं केली, शास्त्रशुद्ध पद्धतीनं. माणूस शिकार करत होता, त्याला धावपळ सतत करावी लागत होती. सोबतच्या बायकाही धावपळ करतच होत्या. पण बाई जेव्हा गरोदर असायची तेव्हा 3-4 महिन्यानंतर तिला धावपळ करता येणं शक्य व्हायचं नाही. त्यामुळं 4 महिन्यानंतरची जी 4-5 महिने असायची तर त्या 4-5 महिन्यात तिला स्थिर एका ठिकाणी ठेवणं आवश्यक असायचं स्त्रीला. आणि म्हणून स्त्री एका ठिकाणी ठेवल्यामुळं एका ठिकाणी बसून तिला निरीक्षण करण्याची, तिथं पाणी सांडल्यानंतर उगवणाऱ्या बियाचं निरीक्षण करण्याची, त्या मातीतून उगवणाऱ्या अंकुराचं निरीक्षण करण्याची तिला संधी मिळाली.
आणि तिनं की इथं हे बी पडलं तर त्याच्यातून हे उगवतं, इथं हे बिडलं तर त्याच्यातून हे उगवतं, हे निरीक्षण तिनं केलं. बाळंतपणाच्या निमित्तानं एका ठिकाणी काही दिवस स्त्रीला स्थिर व्हावं लागलं आणि त्या स्थिर होण्याच्या काळात तिला शेतीचा शोध लागला, असं शेतीशास्त्रज्ञ, कृषीशास्त्रज्ञ जे आहेत ते सांगतात. पण आपल्या लोककथा वेगळ्या पद्धतीनं तेच सांगत असतात. काय काय सांगतात लोककथा? तर आपल्याकडं महादेव पार्वती यांच्या खूप लोककथा आहेत, मायथॉलॉजिकल लोककथा आहेत. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की शेतीमध्ये साधनं कधी आली, हे सगळे शोधच आहेत ना, हे त्या काळातले वैज्ञानिक शोध होते. शेतीमध्ये बैल धरून शेती अवताला लावायला कधी सुरुवात केली, कुणी सुरुवात केली, शेतीमध्ये नांगर पहिल्यांदा कुणी धरला, त्या नांगराचा शोध कुणी लावला, त्याच्या आधी माणूस शेती कसा करत होता, हे सगळे शोध होते आणि हे वैज्ञानिक शोध होते एका अर्थानं. औत वगैरे जे आहेत, नांगर वखर जे आहेत, हे वैज्ञानिक शोध येते, त्या काळामधले वैज्ञानिक शोधच येते. कुणाला तरी ते सुचलं आणि अनेकांनी ते पाहिलं आणि ते विकसित करत नेलेलं आहे. महादेव आणि पार्वती एकदा आकाशातून नंदीवर बसून चाललेले होते आणि त्यांनी खाली पाहिलं सहज, तर एका रानामध्ये एक शेतकरी जो आहे तो घामाघूम होऊन, हातामध्ये काटूक होतं त्याच्यानं, त्या काटकानं ती माती उकरत होता आणि तो घामाघूम झाला होता, खूप परेशान झाला होता, अस्वस्थ झाला होता. पार्वतीला नेहमी तिच्या लेकराची दया यायची. पार्वतीनं पाहिलं, पार्वती म्हणाली, देवा, तो खालचा माणूस फार परेशान दिसायला आहे हो, आपण त्याला जाऊन विचारूयात तरी काय त्याची अडचण आहे ते. महादेव हे पार्वतीचं नेहमीच ऐकायचे, त्याच्यामुळे ठीक आहे म्हणाले. त्यांनी नंदी खाली उतरवला आणि दोघांनी मिळून महादेव पार्वतीनं त्या माणसाची चौकशी केली. काय करतो आहेस तू आणि एवढा अस्वस्थ परेशान का दिसतो आहेस? तर तो म्हणाला की आता पाऊस येईल तर मला ही जमीन भुसभुशीत करायची आहे आणि पाऊस पडला की मला त्याच्यात थोडंसं बी टाकायचं आहे, पेरणी करायची आहे. मग महादेव म्हणाला की बुवा हे हे ह्यानं करायचं का, हे ह्यानं कधी होईल म्हणाला हे. महादेव म्हणाले, ह्यानं कधी तुझी जमीन उकरणं होईल आणि कधी जमीन भुसभुशीत करणं होईल? तो म्हणला, आता काय दुसरं काही साधनच नाही, एवढंच आहे माझ्या हातामध्ये. मग महादेवाच्या हातामध्ये जो त्रिशूळ होता, तो त्रिशूळ महादेवानं त्याला दिला आणि त्यानं सांगितलं की हा उलटा कर आणि 3 शुळाचे 3 फण कर, आणि त्याची तिफण केली. म्हणजे पहिलं शेतीतलं साधन तिफण जे आहे धान्य पेरण्याचं, ते तिफण हे महादेवानं दिलेल्या त्रिशूळाच्या 3 फणाचे 3 शुळाचे 3 फण केलेले आहेत, त्याच्यापासून ती 3 तिफण सुरू झाली. असं आपल्या लोककथेत शेतीची सुरुवात कशी झाली हे सांगताना हे सांगितलं जातं. लोककथेत आणखी सांगितलं जातं की बैल कुणी लावला पहिल्यांदा अवताला, बैल अवताला कसा लागला, कुणी लावला बैल अवताला? त्याचा इतिहास असा सांगितला जातो की बसव्या नावाचा बैल होता, बसव्या, आणि तो प्रचंड शक्तिमान होता आणि मोकळा होता जंगलामध्ये, त्याला कसलीच म्हणजे बंधनं नव्हती आणि प्रचंड तो माजलेला होता. आणि तो माजलेला असल्यामुळं त्याच्या शिंगानं बऱ्याचदा ऋषींना, तो आपल्याकडे त्याला डिवणे असं म्हणतात, बैल शिंग मारणे, डिवणे, तो शिंग मारायचा आणि त्याला काय माहीत की हे तपाला बसलेले ऋषी आहेत का, कोण आहेत का, काय आहे, तर तो जाऊन शिंग मारायचा. ते परेशान व्हायचे सगळे ऋषी लोक. तर मग ऋषी लोकांनी जाऊन सांगितलं देवाला की देवा, हे या बैलाचा काहीतरी बंदोबस्त करा हो, हा फार त्रास देतो आम्हाला, याची काहीतरी इलाज करायला पाहिजे. तर देव म्हणाले, वा ठीक आहे, पाहू काहीतरी. आणि त्यांनी मग ही जबाबदारी त्या बैला इतक्याच बलदंड असलेल्या जांब नावाच्या ऋषीवर सोपवली. त्याला सांगितलं की ह्याला काहीतरी तू बंधन घाल, म्हणजे हा जो मोकाट सुटलेला आहे तर ह्याला काहीतरी बंधन घाल, तर त्याच्याशिवाय ह्या ऋषीची तपश्चर्या फळाला येणार नाही किंवा ह्यांची साधना होणार नाही, नाही तर हा ऋषी बसले की जाऊन शिंग मारतो त्यांना. जांब ऋषी म्हणाले ठीक आहे. मग जांब ऋषींनी त्याला हाकलत आयडियानं सोयीनं खैराच्या बनात नेलं. खैर म्हणजे अत्यंत काटेरी वनस्पती. आज आपण खैर वनस्पती ही कात बनवण्यासाठी म्हणून ओळखतो खैर. त्या खैराच्या बनात नेलं. ती अत्यंत काटेरी वनस्पती आहे ती, म्हणजे तिची काटे विषारी पण असतात आणि अत्यंत टणक पण असतात. तर त्या खैराच्या बनात नेलं त्याला, थोडंसं असं कोंडीत पकडण्यासाठी म्हणून नेलं खैराच्या बनात.
तिथं नेऊन मग त्यानं त्याचे 2 शिंग धरले जांब ऋषींनी. बैलाला 3 शिंग होते, मुळामध्ये 3 शिंग होते. तर तुम्ही अजूनही लहानपणापासून पहा, वासराला किंवा बैलाला दोन्हीकडून 2 शिंग असतात आणि मध्ये एका शिंगाची खून असते, तिथं भोवरा तयार झालेला असतो, पण शिंग निघत नाही. तर हे जे 3रं शिंग आहे ते त्या जांब ऋषींनी उपटलं. 2 बाजूची शिंग ठेवली, मधलं शिंग जे आहे ते शिंग उपटलं आणि ते शिंग त्याच्या नाकात घालून त्याच्या नाकाला छिद्र पाडलं. तर दुसरं काय साधन आणणार? त्याला ताब्यात आणायचं म्हणजे त्याला व्यसन घातली पाहिजे, शरीरातल्या सगळ्या नाजूक भागाला बांधलं पाहिजे आणि सगळ्यात नाजूक भाग म्हणजे नाक. आणि म्हणून बैलाच्या नाकाला त्यानं छिद्र पाडलं, त्याच्यासाठी त्याचंच मधलं शिंग उपटलं आणि मग तिथंच असलेल्या ते जे खैराचं झाड होतं त्याची काटेरी फांदी काटेरी साल काढली आणि ती साल त्याच्या त्या छिद्रामध्ये खुपसली, ती पाठीमागं बांधली. ती बैलाला बांधलेली पहिली व्यसन बैलाच्या नाकात घालून त्याला बांधली. म्हणजे त्याला जर ताब्यात आणायचं असेल तर सगळ्यात संवेदनशील भाग त्याचा आपल्या ताब्यात असला पाहिजे. नाक हा सगळ्यात संवेदनशील भाग, म्हणून त्याला व्यसन घालून जे आहे ते त्याला आपल्या ताब्यात आणलं, त्याला आपल्या कह्यात आणलं जांब ऋषींनी. आणि म्हणले, मग आता ह्याला काय करायचं? तर मग ह्याला म्हणले की हे जे शेतकरी लोक आहेत ना, हे असं काठीनं हे उकरतात, तर त्याला म्हणले आता महादेवाने आयताच त्रिशूळ दिलेला आहे, तर त्या त्रिशूळाला हा बैल लावा म्हणले. त्याला शेतकऱ्याला ओढायची पण गरज नाही. म्हणजे महादेवानं साधन दिलं आणि जांब ऋषींनी बैल आणून दिला त्याला ताकदीत आणण्यासाठी. तरी तो लावल्यानंतर त्याची जी शक्ती होती बैलाची ती अफाट होती. तो ते शेतकऱ्याला व्यसन घालूनही तो ऐकत नव्हता. मग काय करायचं? तर मग शेवटी पुन्हा जांब ऋषी म्हणाले की याचं पुरुषत्व नष्ट करायला पाहिजे. हा जो बलदंड शक्तीच्या ज्या आधारानं आपली शक्ती हे करतो त्याचं पुरुषत्व नष्ट करा, म्हणजे हा गायींच्या मागं पळणार नाही, शेतकऱ्याला त्रास देणार नाही. आणि म्हणून त्याला अंडी ठेचणे असा जो प्रकार होता, नपुसक करणे, तर तो केला. म्हणजे त्याला अंडी ठेचणं, त्याच्या नाकामध्ये दोर घालणं, त्याला ते कासरा लावून शेतकऱ्याच्या हातात देणं, हे सगळं काम जांब ऋषींनी केलं. आणि हे जांब ऋषी जी होते हे मातंग समाजाचे पहिले पूर्वज, मातंग समाजाचे. त्याच्यामुळं पुढं अनेक वर्ष स्वातंत्र्य मिळून बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती करून सगळी पारंपरिक कामं बंद करायला सांगितली, तोपर्यंत हे सगळं काम मातंग समाजाची माणसं करायची. वयात आलेल्या बैलाला व्यसन घालण्याचं काम मातंग समाजातला माणूस करायचा, त्याला अंडी ठेचण्याचं काम मातंग समाजातला माणूस करायचा. आणि म्हणून पहिल्या बसव्यानं जांब ऋषीला जे शाप दिलेले होते ते शाप पुढच्या सगळ्या पिढ्यांना भोगावे लागले. त्यानं सांगितलं की मी मोकळा होतो जंगलामध्ये, एवढं चांगलं जगत होतो मी, आणि जांब ऋषी तू मला व्यसन घातली, तू मला अंडी ठेचलंस, तू माझं सगळं हे केलंस, तर मी तुला शाप देतो. त्यांनी शाप दिला की तुझे वंशज पुढच्या सगळ्या पिढ्या माझ्या पायाखालचं आणि माझ्या विष्टेतलं धान्य खातील. त्याच्यामुळं माझ्या लहानपणापर्यंत मी पाहायचो की खळं सुरू असताना बैल गोल गोल फिरवायचे, तेव्हा 3-4 दिवस त्यांच्या खाण्यात सतत दाणे यायचे आणि नंतर ते जे शेण टाकायचे त्या शेणात दाणे असायचे, ते सगळं शेण मातंग समाजाची माणसं गोळा करून न्यायची, इरकल्या टोपल्यामध्ये नदीत धरायची पात्रात, त्याचं शेण वाहून जायचं आणि ते दाणे राहायचे, ते दाणे ती माणसं खायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या पायाखाली जे सगळं मात्र खळ्यामध्ये जमा झालेलं असायचं ते मात्र, त्याचा मानसुद्धा त्या मातंग समाजाच्या माणसाला होता. तर माझ्या पायाखालचं माझ्या विष्टेतलं धान्य तुझ्या वंशजांना खावं लागेल. आता ह्या लोककथा आहेत, पण हे होतं हेही खरं आहे. म्हणजे आमच्या लहानपणी मी विचारायचो की हे शेणातले धान्य कसं काय खातात ही माणसं, तर ते म्हणले त्यांना शाप आहे, त्यांना ते खावं लागतं. हे मात्र का खातात ते त्यांना शाप आहे, ते खावं लागतं. या परंपरेनं सांगत आलेल्या कथा होत्या. पण वैज्ञानिक सत्य काय तेही पण आपण इतिहासामध्ये पाहिलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे सगळं जे सांगत असताना ह्या गोष्टी मुद्दाम सांगितल्या की शेतीत पहिल्यांदा यंत्र कसं आलं, शेतीत पहिल्यांदा बैल कसा आला, त्याचा तो एक इतिहास आहे. आता याविषयी शास्त्रशुद्ध कुठेही काही नाही, कृषीशास्त्रात याचं काहीही नाही. आणि कृषीशास्त्रज्ञांनीसुद्धा या गोष्टी फारशा शोधलेल्या नाहीत, त्यांना ह्याची गरज वाटली नाही.
त्यांनी क्रॉप सायन्स शोधलं, त्यातलं विज्ञान शोधलं, पण त्याचा इतिहास शोधायची त्यांना गरज पडली नाही. त्याच्यामुळे या विषयावर मी सर्व कृषी विद्यापीठात व्याख्यानं दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व कृषी विद्यापीठामध्ये कृषी विद्यापीठातल्या प्राध्यापकांसमोर व्याख्यानं दिली, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला ह्यातलं काहीच माहिती नाही आणि आम्हाला त्याची गरजही वाटत नाही, कारण हे क्रॉप सायन्समध्ये येत नाही. पण हे समजायला पाहिजे आमच्या त्या. आता एक पेपर त्यांनी याच्यामध्ये ॲड केलेला आहे सगळ्या कृषी विद्यापीठामध्ये, शेतीचा संस्कृतीचा इतिहास असा एक पेपर ॲड आहे आता पोरांना त्या. तर मग हा जो इतिहास आहे, हा इतिहास काय सांगतो? आता आपल्याकडं लिखित पुरावे वेदाच्या आधीचे नाही आहेत. त्यामुळे लिखित पुरावे जर आपणाला लिखित पुराव्यापासून इतिहास करायचा असेल तर वेदापासूनच सुरुवात करावी लागते लिखित पुराव्यांच्या इतिहासाला. पण आपल्याकडे एक असा माणूस होऊन गेला की ज्यानं वेदाआधीचा इतिहास वेदांच्या ऋचामधून शोधला. ते म्हणजे प्राच्यविद्या पंडित, मार्क्स, फुले आणि आंबेडकर वादाचे, माफवा वादाचे जनक कॉम्रेड शरद पाटील. कॉम्रेड शरद पाटलांनी वेदांच्या ऋचामधूनच वेदांच्या आधीचा इतिहास शोधला आणि त्याच्यामध्ये शेतीचा इतिहाससुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. तर वेदाआधीची शेती कशी होती? तर शरद पाटलांनी जे सांगितलं की वेदातूनच वेदाआधीच्या शेतीचा शोध घेता येतो. वेदामध्ये ज्या तांत्रिकी श्रुती आहेत त्याच नंतर वैदिक श्रुती झाल्या, ज्या वेदाआधीच्या होत्या. म्हणजे वेदामध्ये वेदाआधीच्या खूप ऋचा आहेत, त्याचा शोध भाषाशास्त्रीय दृष्टीने त्यांनी काढला आणि त्यांनी सांगितलं की ह्या वेदाआधीच्या ऋचा आहेत. आणि मग त्याच्यामध्ये ज्या तांत्रिकी श्रुती ज्या आहेत त्याच पुढं वैदिक श्रुती झाल्या. आणि त्यांनी त्या दोन शब्दांचे अर्थ पण सांगितले. तंत्र म्हणजे शेती आणि वेद म्हणजे विज्ञान. शेती विज्ञान, तंत्र म्हणजे शेती आणि वेद म्हणजे विज्ञान, असे त्या दोन शब्दाचे अर्थ सांगितलेत त्यांनी. वेदाआधीची शेती कशी होती? तर ती संपूर्णपणे स्त्री सत्ताक शेती होती. म्हणजे त्यांनीच तो शोध लावला, त्यांनीच शेती हळूहळू विकसित केली. पुरुष तोपर्यंत शिकारच करत होता, पुरुष शेती करत नव्हता, शिकारच करत होता. उलट पुरुषांनी शेतीला हात लावला तर शेती जळते असा समज होता वेदाआधीच्या शेतीचा. त्याच्यामुळं पुरुषाला शेतीमध्ये प्रवेश नव्हता, धुऱ्याच्या आत पाऊलच टाकता येत नसे. तिथं पूर्ण स्त्रीची मालकी होती, तिथं पुरुषाला नव्हता. आणि स्त्रिया नांगर वापरत नसत. स्पे नावाची वनस्पती होती, स फ आणि त्याला ये जोडलेलं, स्पेय नावाची त्यांचं साधन होतं. अर्थातच ती काठी होती लाकडाची आणि त्याच्यानं ते शेती करायच्या. ही शेती निव्वळ गाळातली शेती होती. नदीच्या काठी जो गाळ असतो, कमीत कमी मेहनत करावी लागते ती माती कसायला, अशा सोप्या मातीतली ती शेती होती. शेतीची ती सुरुवातीची अवस्था होती. त्याच्यामुळं निव्वळ गाळातली मर्यादित शेती होती. ही शेती वैयक्तिक नव्हती, संपूर्णपणे सामूहिक मालकीची शेती होती. याच्यामध्ये वैयक्तिकतेला थारा नव्हता. सगळ्यांनी मिळून शेती करायची आणि उत्पन्न साधनाचं सगळ्यांनी मिळून उपभोग घ्यायचा. वैयक्तिकतेला तिथं थारा नव्हता. शेती जर जास्त पिकवायची असेल तर दोन विधी केले जायचे वैदिक शेतीच्या म्हणजे आधीच्या काळात. कोणते दोन विधी होते? तर दोन विधी होते, उन्मुक्त कामाचार, उन्मुक्त कामाचार आणि पुरुष मेध नावाचा यज्ञ. असे दोन उपचार शेती सुपीक व्हावी म्हणून केले जायचे. उन्मुक्त कामाचार हा बेफाम कामाचार या अर्थानं नव्हे, तर तो एक साधनेचा प्रकार होता. पुढं ज्या पंचमकाराच्या साधना झाल्या त्याची कदाचित ती सुरुवात असावी. त्यामुळे उन्मुक्त कामाचार याचा वाईट अर्थ घेऊ नका, तो एक विधीचा भाग म्हणून होता. आणि दुसरा जो विधी होता, पुरुष मेध नावाचा जो यज्ञ होता, तो भयंकर होता. म्हणजे जेवढे आपण पुरुष आहात तेवढ्यांनी ऐकलं तर तुमच्या अंगाचा थरकाप होईल. स्त्रिया शेत भरपूर पिकावं म्हणून आपण जसं खंडोबाला, म्हसोबाला, बिरोबाला बकरं कापतो तसा पुरुष कापायच्या. स्त्रिया
शेती भरपूर पिकावी म्हणून पुरुषाचा बळी द्यायच्या त्या विधीला पुरुषमेध असा त्या विधीचं नाव होतं. तर हे उन्मुक्त कामाचार आणि पुरुषमेध हे दोन विधी शेती सुफलनासाठी वेदाच्या आधीच्या शेतीमधले दोन विधी होते. या शेतीला वैराज म्हणायचे. वैराज जलंगड, त्या शेतीचं नाव होतं वैराज. आणि म्हणून हेच वैराज सिंधू संस्कृतीमध्ये पुढं रूपांतरित झालं असं शरद पाटलांनी सांगितलेलं आहे. हे सगळं संशोधन शरद पाटलाच्या दासशूद्रांची गुलामगिरी या पुस्तकातून ते मी सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सगळं बाकी गोष्टी आहेत. मला ते शेतीपुरतंच घ्यायचं असल्यामुळं, वेदाआधीच्या शेतीचा शोध घ्यायचा असल्यामुळं ते मला त्याच्यात सापडलेलं आहे. आता मग वैदिक काळातली शेती कशी होती, वेदाच्या काळातली शेती कधी होती? तर वेद काळामध्ये शेतीचे दोन प्रकार होते. एका प्रकाराला उर्वरा असं म्हणत असत आणि एका प्रकाराला सीता असं म्हणत असत. सीता हे रामाच्या बायकोचं नाव तिथून घेतलेलं आहे. सीता हे मुळामध्ये शेतीचा प्रकार आहे, नंतर ते स्त्रीचं नाव झालं. उर्वरा आणि सीता म्हणजे न नांगरलेली, ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये नैसर्गिक शेती नावाचा प्रकार सुरू झाला आहे ना. काहीही न करता, कुठलंही साधन न वापरता, काळातून क्रांती, माफुआ फुकुआका जो होता जपानचा कृषीशास्त्रज्ञ, त्यानं पुढं जे केली ती शेती. सीता म्हणजे न नांगरलेली जमीन आणि उर्वरा म्हणजे नांगरलेली कसलेली जमीन. हे शेतीचे दोन प्रकार होते, उर्वरा आणि सीता. आणि शिरायुजंती नामाचा एक विधी होता वैदिक काळामध्ये. त्या विधीचं जे रूपांतर आहे तेच पुढं वाफ धावन किंवा उतू घालणे या आजच्या प्रकारामध्ये झालेला आहे. त्याचाच तो अवशेष आहे, तो अजूनही आहे. पेरणी संपल्याच्या नंतर शेवटच्या तासाला तिफन उभी करून पेरणीमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या माणसांना त्याच तासात बसवून 5 मातीच्या ढेकळांना चुन्यानं रंगवून त्याला हळदी कुंकवानी पूजा करून तिथं जेवण देतात. मग त्याच्यामध्ये तिफन हाकणारा असेल, रासल करणारा असेल, पेरणाऱ्या बाया असतील, तिफन बनवून देणारा सुतार असेल, बाकीचे बलुतेदार असतील, त्या सगळ्यांना तिथं जेवण दिलं जायचं. त्याला आमच्याकडं वाफ धावन असं म्हणतात किंवा नंतरच्या काळामध्ये उतू घालणे असं म्हणतात. तर त्याला वैदिक काळामध्ये शिरायुंजंती हा तो विधी होता, त्याला तो विधी म्हटलं जात असे. अथर्ववेदामध्ये भूमिसूक्त आहे आणि त्या भूमिसूक्तामध्ये शेती माणसाच्या पार्थिव गरजा भागवते, म्हणून शेती ही मानवाला सुखी करते, अशा प्रकारचं त्या अथर्ववेदामध्ये सांगितलेलं आहे. सायनाचार्य जे होते, ज्यांनी वेदाचे विलक्षण वेगळे आधीच्यापेक्षा अर्थ सांगितल्या, त्या सायनाचार्यांनी शेतीच्या देवतेला ब्रह्मणस्पती, हे जे ब्रह्मणस्पती जे नाव दिलेलं आहे ती शेतीची देवता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि अन्न ब्रह्म ही संकल्पना वैदिक काळातलीच आहे. घास घेताना पिकवणाऱ्याची आठवण काढली पाहिजे, हे वैदिक काळातलाच समज आहे. त्या काळातच ही गोष्ट रुजलेली आहे की अन्नब्रह्माची संकल्पना आणि घास घेताना पिकवणाऱ्याची आठवण ठेवली पाहिजे. या गोष्टी वैदिक काळामध्ये जो शेतकरी होता तो गोपती होता. राजाची नावं त्या काळामध्ये, राजा अशी नव्हती, पती म्हणजे मालक या अर्थानं. तर आधी पशुपालन होतं ना, तर वैदिक काळापर्यंत पशुपालनाचाच काळ सुरू होता वैदिक काळापर्यंत. त्याच्यामुळं राजाला गोपती असं म्हटलं जात असे, गोपती असं म्हटलं जात असे. आणि त्याचा पुढचा जो गुप्तांच्या काळातला जो इतिहास आहे, त्या काळामध्ये गोपतीचा प्रजापती झाला, नाही गोपतीचा भूपती झाला, जमिनीचा मालक. आधी गाईचा मालक राजा असायचा, मग भूमीचा मालक राजा झाला. म्हणजे आधी गोपती होता, मग तो भूपती झाला आणि मग लोकांचा राजा प्रजापती झाला. म्हणजे राजाची जी नावं बदलत गेली, गोपती, भूपती आणि प्रजापती. त्याच्यामुळं राजांच्या ज्या संकल्पना होत्या त्यासुद्धा शेतीशी संबंधित होत्या. त्यामुळं पहिले सुरुवातीचे राजे असायचे जे गोपती होते. श्रीकृष्ण हा गोपती होता, गाईचा
राजा होता, म्हणजे गाईचा मालक होता. जास्तीत जास्त गाईचा मालक हा त्या काळातला राजा. नंतर जास्तीत जास्त भूमीचा मालक भूपती तो राजा. नंतर जास्तीत जास्त प्रजेचा मालक, म्हणजे जे त्याला जमिनीची गरज नाही, जमीन लोकांनी कसायची आणि त्याला कर द्यायचा, तो प्रजापती, प्रजेवर राज्य करणारा, त्याच्या आधी भूमीवर राज्य करणारा आणि त्याच्या आधी गायींवर राज्य करणारा, असे ते प्रकार होते. वैदिक काळामध्ये दुहिता हा शब्द वापरला जायचा. दुहिता तो पुढं विवाहयोग्य झालेली मुलगी या अर्थानं आपण वापरायला लागलो. दुहिता म्हणजे विवाहयोग्य झालेली मुलगी. पण दुहिता या शब्दाचा खरा अर्थ दूध काढण्यायोग्य, दोहणे म्हणजे दूध काढणे, जी मुलीला दूध काढता येतं, दूध काढता येणाऱ्या वयाची मुलगी म्हणजे दुहिता. आणि नंतर तीच मुलगी ही वयात आलेल्या किंवा विवाहयोग्य झाली, या अर्थानं दुहिता हा शब्द विवाहयोग्य मुलगी असा पुढं रूढ झाला. पण तो आधी गाईचं दूध काढणारी या अर्थानं शब्द होता दुहिता. वैदिक काळातला दुहिता शब्द म्हणजे दूध काढणारी. त्या काळातला शेतकरी वैश्य होता, म्हणजे जे 4 वर्ण आपण समजले जातो त्या 4 वर्णामधला शेतकरी. आज वैश्य व्यापारी समजले जातात, पण त्या काळामध्ये वैश्य हे शेतकरी होते. क्षत्रिय नंतर शेतकरी झाले, ते तेव्हा शेतकरी नव्हते. क्षत्रिय फक्त योद्धे होते, ब्राह्मण फक्त विद्या संपादन करणारे होते, आणि वैश्य हे शेतकरी होते, पण ते स्वतः शेती कसत नसत. चौथा जो वर्ण होता शूद्र, त्याला हाताशी धरून हा जो तिसरा वर्ण होता वैश्य, तो शेती कसायचा. नंतर ही शेतीची मालकी महत्त्वाची झाल्यावर ती क्षत्रियांनी बळकावली आणि क्षत्रिय शेतकरी झाले. तो नंतरचा काळ, त्याच्या पुढचा काळ. त्या काळात शेतकरी वैश्य होता. क्षत्रिय आणि ब्राह्मण शेती करीत नसत, वैश्य हे शूद्रांच्या सहाय्याने शेती करीत असत. त्या काळामध्ये नांगर होते, आणि हे नांगर 8 बैलांचे, 10 बैलांचे आणि 12 बैलांचे देखील नांगर अस्तित्वात होते, असं उल्लेख वेदामध्ये आपणाला पाहायला मिळतात. त्या काळामधली प्रामुख्यानं 3च पिकं होती. 3च पिकांचा उल्लेख वेदांमध्ये आपल्याला पाहता येतो: बार्ली, गहू आणि तांदूळ. आणि वैदिक काळ हा असा काळ होता की ज्या काळामध्ये म्हणजे पशुपालन युग आणि शेतीयुग हे संक्रमणावस्थेमध्ये होतं. संक्रमणाचा काळ होता या 2 युगांचा, असा तो काळ. त्यानंतरचा जो काळ आहे तो रामायण महाभारताचा काळ. महाभारतामधलं जरी आपण पाहिलं तरी तोच रामायणाचा काळ होता, थोडाफार मागं पुढं आहे तो काळ. त्या काळात शेती कशी होती, तर त्या काळामध्ये शेती जी आहे तर दुबळ्या शेतकऱ्यांना राजानं मदत करावी आणि 1% व्याजानं राजानं शेतकऱ्याला कर्ज द्यावं, असं महाभारतामध्ये आपणाला वाचायला मिळतं. शेती शेतकऱ्यांमुळं समाजाची धारणा होते, म्हणून शेतकऱ्याकडं राजानं दुर्लक्ष करू नये, असंही महाभारतानं जथावून सांगितलेलं आहे. कररूपात उत्पन्नाचा 6वा भाग घ्यावा राजानं. जेवढं धान्य उत्पन्न होईल त्याचे 6 भाग राजानं घ्यावेत, 6वा भाग राजानं घ्यावा, अशा प्रकारची पद्धती होती. सावकार व्याज जास्त लावतात म्हणून राजानेच सानुग्रह ऋण शेतकऱ्यांना द्यावे, असंही महाभारतकार सांगतात. कर्ज वसुलीत जाच नको, गरज असेल तर कर्जमाफीसुद्धा करा. आता हे जे सगळे शेती संबंधातले, शेतकऱ्या संबंधातले निकष आणि नियम आहेत, हे जे मी सांगितले, हे ऐकल्यावर तुम्हाला काय आठवलं का? पुन्हा एकदा सांगतो. दुबळ्या शेतकऱ्यांना राजानं मदत करावी, 1% व्याजानं कर्ज द्यावं, शेती शेतकऱ्यांमुळे समाजाची धारणा होती, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये, कररूपात उत्पन्नाचा 6वा भाग राजानं घ्यावा, सावकार व्याज जास्त लावतात म्हणून राजानेच सानुग्रह ऋण द्यावे, कर्ज वसुलीत जाच करू नये, गरज असेल तर कर्ज माफी करावी. हे सगळं आपणाला शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये पाहायला मिळतं. रामचंद्र पंत अमात्य ज्यांनी आज्ञापत्राचं लेखन केलं, त्यांनी कदाचित महाभारत वाचलं असेल आणि महाभारतामध्ये शेतकऱ्यांविषयी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या शिवाजी महाराजांना सांगितल्या असतील, किंवा त्यांनी चर्चा करून ठरवलं असेल की हे आपण केलं पाहिजे. कारण प्रत्येक राजा इतिहासामध्ये जे जे घडलं त्याचा ज्याला आपण पुनर्मूल्यांकन किंवा पुनरावलोकन करतच असावा राजा, की आधीच्या राजांनी काय काय केले आणि मग आपण काय चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत.
तेव्हा शिवाजी महाराजांनी हे सगळं वाचून समजून घेतलं असणार पंडितांकडून. कुठला काळ सगळ्यात जास्त चांगला होता शेतीसाठी, तर महाभारताचा काळ होता. महाभारतापेक्षा पुढचा एक काळ चांगला आहे, पण त्यातल्या त्यात महाभारताचा काळ चांगला होता राजाच्या दृष्टीनं. राजानं काय करावं ते, तर मग त्या दृष्टीनं काय करायला पाहिजे, तर मग हे जे सगळं जे सांगितले हे सगळं आपणाला रामचंद्र पंत अमात्य यांच्या आज्ञापत्रामध्ये पाहायला मिळतं. शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर महाभारतकालीन शेतीविषयीच्या ध्येय धोरणाचा खूप मोठा प्रभाव शिवाजी महाराजांच्या राजवटीमध्ये आपणाला पाहायला मिळतो. तो चांगल्या अर्थानं पाहायला मिळतो. हे कुणीही कुठंही नोंदवलेलं नाही, हे माझं निरीक्षण आहे. त्यामुळे तुम्ही जर मला पुरावा मागितला की बाबा हे कुठं पाहिलं, तुम्ही हे कुठं पाहिलेलं नाही. मी रामचंद्र पंत अमात्यांचं आज्ञापत्र वाचलेलं आहे आणि हे महाभारताचं शेतीचं सगळं शोधून काढलेलं आहे. आणि हे शोधून काढल्यानंतर, कारण एरवी शेतीचं कुणी काही शोधूनच काढलं नाही, त्याच्यामुळे कोणाला हे साम्य लक्षात येण्याचं काही कारणही नाही. त्यामुळे हे साम्यसुद्धा माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं की आज्ञापत्रामध्ये शिवकालीन राजनीतीमध्ये आणि महाभारतकालीन शेतकरीविषयक धोरणामध्ये प्रचंड साम्य आहे. या साम्य असण्याची कारणं, जे अंदाज मी सांगितले सगळे अंदाज आहेत, हे माझे निष्कर्ष आहेत. ह्याला कुठेही पुरावा नाही आहे. पण पुरावा ह्या सांगितलेल्या वस्तुस्थितीला आहे, तुलनेला कुणी केलेला, याची तुलना कुणी केलेली नाही आहे. महाभारत काळामध्ये शेतीचे 3 प्रकार होते. जसे आधीच्या वेदिक काळामध्ये आपण पाहिले की उर्वरा आणि सीता असे 3 प्रकार होते, तसे 2 प्रकार. तसे महाभारत काळामध्ये शेतीचे 3 प्रकार होते. एक शेती होती देवमातृक, दुसरी शेती होती नदी मातृक आणि तिसरी शेती होती प्रकृती मातृक. 3 प्रकारची शेती होती. देवमातृक म्हणजे वरून पडणाऱ्या पावसावर अवलंबून असलेली शेती, ती देवमातृक शेती. नदी मातृक म्हणजे नदीच्या पाण्यावर कसली जाणारी शेती, म्हणजे नदीतलं पाणी शेतात वळवून, म्हणजे सिंचनाद्वारे कसलेली शेती. नैसर्गिक पावसाद्वारे कसली जाणारी शेती, तिला देवमातृक शेती म्हटलेलं आहे महाभारतामध्ये. नदीचं पाणी वळवून सिंचन पद्धतीनं जी शेती पिकवली तिला नदी मातृक म्हटलेलं आहे. आणि तिसरी जी शेती आहे ती समुद्राकाठी वाळूमध्ये कुठल्याही कष्टाशिवाय आपोआप केलेली शेती. नारळाची शेती, टरबुजाची शेती, करबुजाची शेती जुन्या काळात जे त्या काळामध्ये होती ती. तर ही ज्याला कुठलेही कष्ट केलेले नाहीत, ती आपोआप सहज आलेली, म्हणून तिला त्यांनी काय म्हटले, प्रकृती मातृक शेती. म्हणजे नैसर्गिकरित्या जी आपोआप शेती आहे ती शेती. अशा अर्थानं 3 शेतीचे प्रकार सांगितलेले आहेत. शेती ही सूर्याची देण आहे असं महाभारतकारांनी म्हटलेलं आहे. कारण उन्हाशिवाय शेती पिकूच शकत नाही, ऊन पडल्याशिवाय. आणि हे तर नैसर्गिक किंवा वैज्ञानिक सत्य आहे की उन्हाशिवाय शेती पिकत नाही. आपणाला त्याचं नैसर्गिक कारण माहीत आहे सगळं. त्यामुळे शेती ही सूर्याची देण आहे असं महाभारत काळात म्हटलं जाते. शेतीची थोडीशी निंदा पण केलेली आहे. थोडासा त्या काळामध्ये जैनांचा प्रभाव त्या निंदा करण्याच्या पाठीमागं पडला असावा. कारण त्यांनी असं सांगितलेलं आहे की पूर्वजन्मीचं पाप म्हणून बैल आणि जंतूचे मारेकरी हे शेतकरी आहेत. तिथं जंतू मारले जातात आणि बैलाला छळलं जातं. आणि याच कारणासाठी जैन समाज शेतीतून बाहेर पडला. पुढं आपल्याला ते पाहायचं आहे. याच कारणासाठी तो हिंसा होते तिथं. एकतर बैलाला मारावं लागतं, त्याला व्यसन टोचावी लागती, त्याला अंडे ठेचावं लागतं, म्हणजे तिथेही हिंसा होते. आणि तिथं खूप जीवजंतू मरतात शेतीमध्ये, तिथेही हिंसा होते. म्हणून शेतकरी हे पूर्वजन्मीचं पाप आहे असं महाभारतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. शेती आणि गोपालनाला महाभारत काळात सुद्धा वैदिक काळातल्यासारखीच समानता होती. तिथं सुद्धा गोपालनाला महत्त्व, श्रीकृष्ण जो आहे तो गोपालकच होता. गोपालन आणि शेती समान तत्व होतं दोघांच्यामध्ये. गाईचं महात्म्य त्या काळात खूप वाढलेलं होतं. त्याच्या अनेक दंतकथा आहेत, त्या मी तुम्हाला सांगत बसत नाहीत. गाईच्या शेणामुतात लक्ष्मी असते असं जे आजही समजलं जातं, त्याच्या पाठीमागच्या काही दंतकथा आहेत. फार वेळ जाईल म्हणून मी आता तुम्हाला सांगत बसत नाही. महाभारत काळानंतर 2 ऋषी होऊन गेले. आता हे आपण काय केलं की मूळ ग्रंथामधून शेतीचा इतिहास शोधून काढला आहे. स्वतंत्रपणे शेतीचा इतिहास कोणी लिहिलेला नाही. महाभारतात शोधला, वैदिक काळात शोधला, त्याच्या आधीच्या काळातला शोधला. पण महाभारत आणि रामायणानंतर 2 असे ऋषी होऊन गेले की ज्यांनी स्वतंत्रपणे शेतीवर ग्रंथ लिहिलेले आहेत. स्वतंत्रपणे शेतीवर. पाराशर नावाचा एक ऋषी आणि कश्यप नावाचा एक ऋषी,
दोघांमध्ये अंतर आहे, 700-800 वर्षाचं अंतर आहे. पाराशर ऋषीनं कृषी पाराशर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि कश्यप ऋषींनी काश्यपीय कृषीसूक्त नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हे दोन्ही स्वतंत्र शेतीचं शास्त्र सांगणारे, शेतीच्या शास्त्राची चर्चा करणारे जे ग्रंथ आहेत, हे दोन ग्रंथ त्या काळामध्ये स्वतंत्र लिहिले गेले. त्यावेळी शेतीची भरपूर चर्चा आहे, शेतीची भरपूर त्याच्यामध्ये चांगले संस्कृत ग्रंथ आहेत. अर्थातही दोन्ही संस्कृत ग्रंथ आहेत. हैदराबादला सिकंदराबाद, सध्या तेलंगणा म्हणतो आपण त्याला, तिथे ॲसियाटिक कृषी ॲग्रो सोसायटी आहे आणि महाराष्ट्रातल्याच नेने नावाच्या गृहस्थांनी ती स्थापन केलेली आहे. ते युनोमध्ये मोठ्या पदावर होते शरद जोशींसारखेच, पण शेतीच्या संशोधनासाठी ते युनोतली नोकरी सोडून भारतात परत आले आणि त्यांनी ॲग्रो हिस्ट्री सोसायटी, एशियाटिक ॲग्रो हिस्ट्री सोसायटी, आशिया खंडातल्या शेतीच्या इतिहासाचा शोध घेणारी संस्था स्थापन केली आणि तिच्या वतीनं काही ग्रंथ प्रकाशित केले संशोधन करून, शोध लावून. तर त्या सोसायटीच्या वतीनं हे 2 ग्रंथ प्रकाशित झाले आणि पहिल्यांदा जगाला माहीत झाले की असे 2 ग्रंथ आहेत आणि त्यांच्यामध्ये सगळी शेतीचं शास्त्र आहे. तर ते नेने नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांनी हे सगळं केलेलं आहे. नलिनी साधले आणि आनंद साधले हे 2 मराठीतले खूप प्रसिद्ध लेखक जोडपं आहेत तिथं राहणारं. त्यांनी त्या संस्कृत ग्रंथाचे मराठी आणि हिंदी अनुवाद, इंग्रजी अनुवाद केलेले आहेत आणि ते हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही अनुवादासह ते ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. थोडक्यात त्याचे सारांश मी तुम्हाला सांगतो. इसवी सन पूर्व 100 वर्षापूर्वी सियालकोट या गावामध्ये पाराशर नावाच्या ऋषीचा जन्म झालेला आहे. 4 वेद आणि 6 शास्त्रामध्ये ते पारंगत असलेल्या ब्राह्मणालाही भूक जखडते तेव्हा शेतकऱ्यापुढेच हात पसरावे लागतात. म्हणजे त्या पाराशर ऋषीनं जे कृषी पाराशर ग्रंथ लिहिला त्यात त्याने सांगितलेलं आहे की 4 वेद आणि 6 शास्त्रामध्ये पारंगत असलेल्या ब्राह्मणालाही भूक जखडते तेव्हा शेतकऱ्यापुढेच हात पसरावे लागतात. त्यांची 6 शास्त्र आणि 4 वेद पोट भरायला उपयोगी पडत नाहीत, असं कृषी पाराशरमध्ये पाराशर ऋषीने सांगितलेलं आहे. सोन्या चांदीनं मढलेल्यांनाही शेवटी अन्नच खावे लागते, सोने चांदी खाऊन पोट भरत नाही, हे सुद्धा पाराशर ऋषींनी त्यांच्या ग्रंथात सांगितलेलं आहे. त्या काळातल्या मानानं हवामानशास्त्राचा खूप चांगला अभ्यास पाराशर ऋषींनी त्यांच्या कृषी पाराशरमध्ये मांडलेला आहे आणि तो जो सगळा अभ्यास आहे पर्यावरणशास्त्राचा, तोच सहदेव भाडळीच्या रूपानं जनमानसामध्ये रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तोच अंदाज लोकभावनांमध्ये, लोककथांच्या मधून, लोकसंकेतांच्या मधून, लोकसमजांच्या मधून रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एका छिद्रातून आपली पांढरी अंडी तोंडात घेऊन मुंग्या जेव्हा दुसऱ्या छिद्राकडे पळत असतात तेव्हा त्या दिवशी नक्की पाऊस येणार असतो, असा तो त्यांनी पर्यावरणाचा अंदाज सांगितलेला आहे. म्हणजे किड्या मुंग्यांचा अभ्यास करून कोण कसं वर्तन करतं त्या काळामध्ये, तर मुंग्या जेव्हा पांढरी अंडी तोंडात घेऊन पटापटा दुसरीकडे कुठंतरी पळत असतात तेव्हा ती आता थोड्या वेळानं पाऊस येणार आहे, आपल्या या छिद्रात पाणी जाणार आहे, जिथं पाणी जाणार नाही अशा छिद्रात आपली अंडी सुरक्षित जतन करण्यासाठी त्या पळत असतात, कारण त्यांना कळत असतं की इतक्या वेळानंतर इथं पाऊस येणार आहे. हे त्या काळामध्ये कृषी पाराशरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते पुढं आपल्याला सहदेव भाडळीमध्ये लोकसंकेतामध्ये हे कुणी सांगण्याच्या आधी आम्ही लहानपणीच पाहिलं होतं. आमची आजी सांगायची की हे मुंग्या पळायल्यात, आज पाऊस येते बरं, कारण त्या तोंडात, कारण हे तीन कुठून तरी परंपरेनं ऐकलेलं असणार आणि ते कृषी पाराशरमधूनच लोकांच्यामध्ये रूढ झालं असणार किंवा लोकांच्यामध्ये रूढ असलेले संकेत पाराशर ऋषीने गोळा करून ते ग्रंथात मांडले असतात. हे नेहमीच झालेलं आहे, लोकांकडून ग्रंथात, ग्रंथांकडून लोकात, लौकिकाकडून लोकाकडं, लोकाकडून अलौकिकाकडं, हे असा व्यवहार नेहमीच होत असतो. कश्यप ऋषी हे इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेले आहेत, जे दुसरे ऋषी आहेत ते. आता वैदिक काळामधल्या काही ऋचा वगैरे जे आहेत त्या इंटरेस्टिंग आहेत, पण त्या मी वाचत बसत नाही, शेतीविषयक ऋचा. कारण वेदामध्ये गोसूक्त, वृषभसूक्त, पर्जन्यसूक्त, सीताई शेती नावाची जी सूक्त आहेत, या सूक्तामध्ये सगळे शेतीची चर्चा आहे वैदिक काळातली. म्हणजे नेमकी सूक्त कोणती आहेत बाबा शेतीविषयक, तर ती सूक्तांचा मी तुम्हाला तपशील सांगितला. या सगळ्या सूक्तांचे विश्वनाथ खैरे नावाच्या ग्रहस्थांनी मराठी अनुवाद केलेले आहेत.
आणि हे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत, साधना प्रकाशनानं ते पुस्तक काढलेले आहेत, वेदातील गाणी नावाचे. आता ह्याच्यामध्ये पुन्हा हे विश्वनाथ खैरे तुम्हाला माहीत नसण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे ते सगळं सांगत बसलं तर पुन्हा लांबत जातं. विश्वनाथ खैरे हे स्थापत्यशास्त्रज्ञ होते, इंजिनियर होते, बांधकाम शास्त्रज्ञ होते. नेहरूंच्या काळामध्ये भारतभरात खूप मोठे पूल आणि खूप मोठे धरणं त्यांनी बांधलेली आहेत आणि पार काश्मीरपासून उत्तर भारतापर्यंत ते गेलेले आहेत. आणि त्यांना ह्या आपल्या देशातल्या अनेक भाषा येत होत्या. ते होते बांधकाम शास्त्रज्ञ, पण ते करत असताना वेगवेगळ्या प्रांतात ज्याची ड्युटी असेल तिथली भाषा शिकायची आणि तिथल्या गोष्टी शिकायचे ते. तर त्यांनी संमत नावाचा एक सिद्धांत शोधून काढला होता. संस्कृत, तमिळ आणि मराठी समत, त्याला संमत सिद्धांत म्हणतात. आणि त्याच्यातून त्यांनी शेतीचं वेगवेगळे शोधून काढलेल्या होत्या गोष्टी. त्याही सांगत बसलं तर फार वेळ लागेल. पण त्यांनी ही वेदातील गाणी नावाच्या ज्या शेतीविषयक रुच्या आहेत त्यांचे मराठी अनुवाद केलेले आहेत. त्यातली फक्त एक रुचा मी तुम्हाला सांगतो. कल्याण बैलांचे तसे माणसांचे, कल्याण करोया शेताचे नांगर, कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत, कल्याणकारक असावा आसूड. एका अर्थानं ही शेतीच्या साधनांची प्रार्थना आहे. आणि ही प्रत्येक गोष्ट कल्याणकारक असावी असं का सांगितलेलं आहे? तर कल्याण बैलांचे तसे माणसांचे, कल्याण करोया शेतांचे नांगर, कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत, कल्याणकारक असावा आसूड. आसूडाला सुद्धा कल्याणकारक असावा असं म्हटलेलं आहे. वडीच्या गाठी म्हणजे ते येठण जे असतं, जुपण जे असतं, त्याची गाठसुद्धा कल्याणकारक असावी असं म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे धोके आहेत त्या धोक्यातून माणसं मरत असत, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कल्याणकारक असाव्यात, माणसं मरू नयेत अशी प्रार्थना त्या प्रार्थनेमध्ये केलेली आहे. तुम्ही म्हणाल की येठण किंवा जुपण, जे औत जुंपण्याचं जुपण असतं, त्या जुपणामध्ये काय अकल्याणकारक होतं? तर ते जुपण नीट जुपलं नाही तर ती वारती पुढं सरकत सरकत ते जी डोमाळं आहे ती त्याच्यातून निष्ठलं तर ते एवढ्या वेगानं परत येऊन पाठीमागच्या शेतकऱ्याच्या कपाळामध्ये लागायचं आणि औत हाकता हाकता शेतकरी मरायचा. त्यालाच कपाळमोक्ष असं म्हणायचे. कपाळात येऊन ते सगळं लागायचं. माझ्या लहानपणी असं ते येऊन पाहिलेलं मी स्वतः माझ्या चुलत्याचं पाहिलेलं आहे. आम्ही सगळेजण यात्रेला जाण्याच्या भवानीच्या तयारीत होतो. चुलता शेतामध्ये थोडं राहिलं आहे, तो म्हणाला मी सकाळच्या वेळी सगळं वखरून परत येतो. तर ते डोमाळं निसटलं आणि त्याच्या कपाळात लागलं, त्याच्यामुळं आमची यात्रा रद्द झाली. हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळं कल्याणकारक, कल्याणाच्या गाठी वडींच्या असोत हे जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ मला तेव्हा कळाला जेव्हा डोमाळं निष्ठून चुलत्याच्या कपाळामध्ये लागलं आणि त्याचा कपाळ मोक्ष झाला. कल्याणकारक असावा आसूड, आसूड देखील कल्याणकारक असावा हे त्यांनी सांगितलेलं. हे सगळं सांगत बसलं तर फार वेळ जाईल म्हणून मी ते सांगत नाही. कृषी पाराशरांमध्ये मुंग्यांच्या पावसाचा अंदाज, जनावरांचा गोठा कसा असावा त्याचं शास्त्र सांगितलेलं आहे. शुद्ध बीजाचा आग्रह त्यानं केलेला आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे जे तुकारामानं पुढं सांगितलेलं होतं. तर शुद्ध बीजाचा आग्रह शेतीसाठी कसा आहे आणि शुद्ध बीज कसं करावं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि शेती स्वतः करावी असा आग्रह त्यानं ठेवलेला आहे. गडी माणसं लावून किंवा दुसऱ्याच्यावर अवलंबून राहून शेती करू नये. आज आपण तेच करतो आहोत. दुसऱ्याच्यावर अवलंबून शेती होत नाही हे आपणाला माहीत आहे. हे त्या काळात त्यांनी सांगितलेलं आहे कृषी पाराशरमध्ये. शुद्ध बीजाचा जो आग्रह आहे तो शुद्ध बीजाचा आग्रह त्याची जे तपशील सांगितले त्यांनी ते माझ्या लहानपणापर्यंत मी पाहिले होते. डुकराची चरबी, गाईचं तूप, गाईचं शेण आणि गोमूत्र यांचा लेप बियाला द्यावा आणि मग बी पेरावं. तुमच्या लक्षात येईल की ही नंतर जे आपण खत देतो हे सगळे ते खतच आहेत. डुकराची चरबी असेल, गाईचं गोमूत्र असेल. माझ्या लहानपणापर्यंत आम्हाला गोमूत्र सकाळी सकाळी उठून पेरणीच्या दिवसामध्ये गोळा करावं लागायचं, कारण ते पेराला देण्यासाठी बी आई आम्हाला ते गोमूत्र गोळा करायला लावायची, शेण गोळा करायला लावायची, मग त्याच्यात थोडं तूप टाकायची आणि सगळं बी त्याच्यामध्ये घोळसून थोडंसं हे करायची आणि मग ती पेरायला द्यायची. तर हे आमच्या लहानपणापर्यंत शेतीमध्ये सुरू होतं. शुद्ध बीज कसं करायचं, याला आपण म्हणू की हमखास पिकणारं बी कसं तयार करायचं, त्याची ती प्रक्रिया जी आहे ती कृषी पाराशरमध्ये त्यांनी सांगितलेली होती. कास्यपीय कृषी सूक्तामध्ये काल सांगितलं होतं, त्याच्यामध्ये जलस्रोताचं महत्त्व सांगितलेलं आहे. शेतीमध्ये पाण्याचं किती महत्त्व आहे, कारण तो शेतीच्या सुरुवातीचा काळ होता. त्याच्यामुळे आजच्यासारखी सिंचन व्यवस्था, धरणं वगैरे त्या काळामध्ये नव्हती, त्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी संतुलित आहार कसा करावा. आता संतुलित आहाराचा आणि शेतीचा काय संबंध आहे, तर तो कसा संबंध आहे ते त्यांनी सांगितले. ते मी सविस्तर सांगत बसत नाही. पुढं कुणीही न सांगितलेली एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे कश्यप ऋषींनी.
ब्राह्मणाने शेतीत राबावे. हे पुढं कुणीही सांगितलेलं नाही आहे, पण त्यांनी सांगितलेलं आहे की ब्राह्मणानं शेतीत राबावं. आपल्याकडं इकडं ब्राह्मण आणि आमच्याकडं तर ब्राह्मण शेतीत कधीच राबत नव्हते, पण कोकणात अलीकडच्या काळापर्यंत ब्राह्मण शेतीत राबत होते. विंदा करंदीकरांचे वडील हे शेती करत होते, स्वतः औत हाकत होते, स्वतः नांगर हाकत होते, स्वतः शेतात काम करत होते, विंदा करंदीकरांचे वडील. आणि लहानपणी विंदा करंदीकरांनी हे सगळं केलेलं आहे. देशपांडे केजकर म्हणून जे लेखक आहेत, प्रकाश देशपांडे केजकर, त्यांची बारदाना नावाची कादंबरी आहे, त्याच्यामध्ये ब्राह्मण शेतकरी जो आहे तो त्यांनी दाखवलेला आहे. आणि बाबू बिरादार यांची अंतपुरुष नावाची जी कादंबरी आहे, त्या कादंबरीमध्ये पण हे आहे. हे नंतरचं मी तुम्हाला मुद्दाम संदर्भ सांगतो, पण त्या काळात कश्यप ऋषींनी ब्राह्मणाने शेतीत राबावे म्हणजे शेती जास्त पिकते. थोडक्यात काय, ब्राह्मण त्या काळामध्ये कुठल्या अर्थानं वापरला शब्द, तर हुशार माणसांनी शेतीत राबावं. हे आजही तेवढंच खरं आहे. आपण उलट ज्याला काहीच करता येत नाही त्याला शेतीत राबायला सांगतो आणि बाकीच्यांना शिक्षण, नोकऱ्या वगैरे आपण द्यायला सांगतो. जे हुशार माणूस शेतीत राबला तर शेतीची जास्त प्रगती होईल. याला काहीच कळत नाही त्याला शेतीत घालायचं आणि शेतीची प्रगतीच होत नाही असं म्हणायचं. हे त्या काळात त्या अर्थानं ब्राह्मणानं शेतीत राबावं याचा अर्थ तो आहे की हुशार माणसांनी शेतीमध्ये यावं म्हणजे शेतीची प्रगती होईल. त्यानंतर तुमच्यापैकी कन्याकुमारीला कोण कोण गेलं मला माहीत नाही. कन्याकुमारीला बहुतेक जण तुम्ही कन्याकुमारीला गेले असाल. आमच्याकडचा एक माणूस कन्याकुमारीला गेला. तो आधी गेला होता आणि त्यानं विवेकानंदांचा भव्य पुतळा पाहिला होता. तो दुसऱ्यांदा गेला आणि परत आला. तर तो मला म्हणाला, भालेराव सर, आज यावेळेस मी विवेकानंदांचा पुतळा पाहिला आणि काहीतरी विचित्र दिसलं मला. म्हणलं काय दिसलं? म्हणजे त्या पुतळ्याच्या जवळच एक मोठाच्या मोठा दुसरा पुतळा उभारला आहे म्हणले, आणि तो विवेकानंदांच्या पुतळ्यापेक्षा फार मोठा उभारला आहे म्हणले. दाढी मिशाचा माणूस आहे म्हणले कुणीतरी, आणि ते काहीतरी वेगळाच माणूस आहे म्हणले. ते कुणाचा तरी पुतळा उभार, कशामुळे उभारला असेल म्हणले पुतळा? कशासाठी उभारला असेल हा पुतळा? विवेकानंदाचा एवढा सुंदर पुतळा, भव्य पुतळा होता, एवढा जगभर प्रसिद्ध असलेला पुतळा होता, आणि हा दाढी मुशावाला एक विचित्र माणसाचा पुतळा तिथं कशासाठी उभा केला आहे? तर त्याला म्हटलं त्याला कारण आहे. ते म्हणले काय कारण आहे? म्हटलं तो जो पुतळा आहे तो पुतळा तिरुवल्लुवर नावाच्या केरळीयन संतांचा आहे. ते म्हणले हे कोण आहेत संत? इतके दिवस आम्हाला त्याचं नाव का माहीत नव्हतं? म्हटलं आपण वाचन करत नाही म्हणून आपल्याला माहीत नव्हतं. त्यांचा ग्रंथ 100 वर्षापूर्वी साने गुरुजींनी मराठीत अनुवादित केलेला आहे. कुरल नावाचा ग्रंथ मराठीमध्ये अनुवादित केलेला आहे साने गुरुजींनी. कॉन्टिनेंटल प्रकाशनानं त्याच्या 2 आवृत्त्या काढल्या आणि आता साधना प्रकाशनानं त्याची नवी आवृत्ती काढलेली आहे. कुरल त्याला 5वा वेद समजला जातो दक्षिण भारतामधला. हे तिरुवल्लुवरांनी लिहिलेलं आहे. मग ते म्हणले इतके दिवस त्याचा पुतळा का नाही बसवला आणि आताच कसा बसवला? तर म्हटलं त्याचा मोठा इतिहास आहे. म्हणाले काय इतिहास आहे? म्हटलं तुम्हाला मध्यंतरी कर्नाटकमधल्या एका हिरोला, राजकुमार नावाच्या, कुख्यात तो डॉन जो होता वीरप्पन मिशावाला, त्यानं जंगलामध्ये वेठीला ठेवलं होतं ना, वेठीला ठेवलं होतं त्यानं, आणि त्यानं काय अटी घातल्या होत्या सरकारला, अटी घातल्या होत्या. तेव्हा आम्ही ह्याला सोडू असं सांगितलं होतं. आणि ज्या वेगवेगळ्या अटी घातल्या होत्या, या कुख्यात माणसानं एक अतिशय चांगली अट घातली होती, जी सुख्यात माणसांनी त्यांना कधीच आठवली नव्हती ती अट. त्या कुख्यात माणसानं सांगितलं की एक अट महत्त्वाची आहे की केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू 3 राज्यांच्या सीमेवर, 3ही राज्यामधून 100 किलोमीटर दुरून दिसेल एवढा मोठा संत तिरुवल्लुवर यांचा पुतळा उभा करा, मग मी ह्या तुमच्या हिरोला सोडतो. तर त्या हिरोला सोडून घेण्यासाठी हा तिरुवल्लुवराचा पुतळा उभा केलेला आहे. ते म्हणले त्यानं का अट घातली? वीरप्पनला काय पडलं होतं आणि आपण लोकांनी का नाही घातली? म्हटलं तो संत होता, पण तो आदिवासी होता. त्यानं मोठा ग्रंथ लिहिला, पण तो आदिवासी असल्यामुळं त्याची कोणी फारशी दखल घेतली नाही. आणि म्हणाले मग ह्या वीरप्पनला काय पडलं? तर म्हणलं वीरप्पन हा तिरुवल्लुवरांच्याच जातीमध्ये जन्माला आलेला आहे,
आणि त्याला असं लक्षात आलं की आपल्या जातीत जन्माला आलेल्या आपल्या एवढ्या मोठ्या पूर्वजानं एवढं मोठं काम करून ठेवलं आणि त्याची कुणीच दखल घेत नाही, तर त्या कुख्यात माणसानं हे सुख्यात काम जे आहे ते काम केलेलं आहे आणि त्यानं हा पुतळा उभा करायला लावलेला आहे. म्हणजे त्याचा आपल्या विषयाशी काय संबंध? तर म्हटलं त्यानं सुद्धा त्या कुरल नावाच्या ग्रंथामध्ये एक संपूर्ण अध्याय शेतीवर लिहिलेला आहे, एक संपूर्ण सर्ग शेतीवर लिहिलेला आहे. तर मराठी कुरल ग्रंथ जो आहे तो उपलब्ध आहे. आणखीही त्याचा एक अनुवाद मराठीमध्ये पुन्हा आणखी एक उपलब्ध झालेला आहे. तर त्याच्यामध्ये कुरलमधलं एकच त्याचं जे वचन आहे ते वचन तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांनी शेतात काम करायचे थांबवले तर सर्व इच्छांचा त्याग करून निरीच्छ झालेल्या लोकांनाही जगणे अवघड जाईल. अशा प्रकारचे एक त्यातलं फक्त वचन मी तुम्हाला सांगतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे ते आहे कौटिल्याचं अर्थशास्त्र. आणि त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा शेतीचा फार सूक्ष्म विचार करण्यात आलेला आहे. मी सूत्ररूपात सांगतोय तुम्हाला. या एकेका विषयावर एक तास व्याख्यान देता येईल आपणाला. म्हणजे कुरुलमधली शेती एक स्वतंत्र व्याख्यान, कौटिल्याच्या अर्थशास्त्रामधली शेती एक स्वतंत्र व्याख्यान. तर कौटिल्यानं काय काय सांगितलं उत्तम शेतीसाठी? तर आपणाला असं दिसतं की तमाशे, जुगार आणि दारू अड्ड्यांना उत्तम शेती जर करायची असेल तर गावात बंदी करायला पाहिजे. डान्स बार बंदी. आधी डान्स बार बंदी करा, गावात तमाशे येणं बंद करा, दारूची दुकानं बंद करा आणि जुगाराचे अड्डे बंद करा. कारण ह्या तमाशामुळं, जुगारांच्या अड्ड्यामुळं आणि दारूच्या अड्ड्यांमुळं आपले शेतकरी शेती सोडून, आपलं काम सोडून त्याच्या नादी लागून बर्बाद व्हायलेत. हे आधी बंद केलं तरच शेतीची प्रगती होईल, नाहीतर शेतीची शेतकऱ्याची प्रगती होणार नाही. हे आपणाला कौटिल्यानं त्याच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि पुन्हा ते बियाला मध, तूप, डुकराची चरबी यांचा लेप करावा हे जे आधीचं सांगितलं आहे ते पुन्हा आपणाला ह्या कौटिल्यानं सुद्धा त्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं पाहायला मिळते. जमिनीची प्रतवारी कशी करावी त्याच्यावर एक स्वतंत्र अध्याय आहे कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये. गायी कशा सांभाळाव्यात, गायरान कसा असावं, सार्वजनिक गायीच्या चरण्याची जागा, त्याचे सगळे अटी नियम, त्याचं व्यवस्थापन, दुधाचा धंदा त्याचं सगळं व्यवस्थापन, गुराखी कसा असावा, त्याला किती साल द्यावं, त्याचे काय काय नियम, त्याच्या काय काय अटी, त्याचे तपशीलवार त्यानं सांगितलेलं आहे. दूध काढण्याचे त्यानं निकष सांगितलेले आहेत. घरात एक गाय असेल आणि एक लेकरू असेल तर गायीच्या एकाच स्तनाचं दूध काढावं आणि 3 स्तनाचं दूध वासराला पिऊ द्यावं. फारच अटीतटीची वेळ आली, घरात 2 लेकरं असतील आणि एकच गाय असेल, फार म्हणजे कठीण काळात अपवाद म्हणून दुसऱ्या स्तनाचं दूध काढायला कौटिल्य परवानगी देतो. कुठल्याही कारणासाठी तिसऱ्या स्तनाचं दूध काढलं तर ज्या बोटांनी दूध काढलं ती बोटं छाटली जावीत, अशी शिक्षा त्या काळामध्ये कौटिल्यानं सुचवलेली आहे. असे बारीक जे तपशील आहेत शेती आणि शेतीपूरक धंद्याचे, ते तपशील आपणाला कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळतात. शेतीच्या दृष्टीनं सगळ्यात उत्तम काळ कुठला होता तर तो ह्याच्या पुढचा काळ. आणि हा पुढचा काळ राजाच्या हिशोबानं सम्राट अशोकाचा काळ होता आणि धर्माच्या हिशोबानं बौद्ध आणि जैनांचा काळ होता. तो शेतीसाठी सगळ्यात उत्तम काळ होता. सगळ्यात उत्तम, सर्वार्थानं उत्तम. म्हणजे पर्यावरण त्या काळात उत्तम होतं, राज्यव्यवस्था त्या काळात उत्तम होती, दृष्टिकोन त्या काळात उत्तम होते, राजानं ठरवलेले नियम त्या काळामध्ये उत्तम होते. त्याच्यामुळं त्या काळामध्ये शेतीची सगळ्यात जास्त प्रगती झाली. त्याची कारणं फक्त सूत्ररूपात मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे शेतीत हिंसा न होते म्हणून जैन समाज शहराकडं आणि व्यापाराकडं वळला आणि तत्कालीन बौद्ध समाज सगळा ग्रामव्यवस्थेकडं आणि शेती व्यवस्थेकडं वळला. हे 2 प्रमुख जे धर्म होते. जैन शेतीत हिंसा होते म्हणून व्यापार आणि शहराकडे वळले आणि बौद्ध हे संपूर्ण समाजावर पकड मिळवण्यासाठी ग्रामीण भागाकडं आणि कृषी व्यवस्थेकडे वळले त्या काळामध्ये. त्याच्यामुळं शेतीमध्ये हे 2 मुख्य गोष्टी होत्या.
बुद्ध काळामध्ये शेती आणि गावांच्या वसाहती वाढल्या. त्या काळामध्ये ग्रामप्रमुख जो होता, त्याला आपण नंतर पाटील म्हणू लागलो, सरपंच म्हणू लागलो, पंच म्हणू लागलो. त्या काळामध्ये त्याच्यासाठी ग्रामणी असा शब्द आहे बौद्ध काळामध्ये, पाली वाङ्मयामध्ये. ग्रामणी, ग्रामणी म्हणजे गावाचा जो प्रमुख आहे तो प्रमुख. त्या काळामध्ये बिहारमध्ये, बौद्ध धर्माची सुरुवात तिथून झाली, बिहारमध्ये सगळ्यात जास्त लोखंडाच्या भट्ट्या त्या काळात निर्माण झाल्या आणि शेतीच्या साधनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोखंड उपलब्ध झालं. त्याच्यामुळं शेती कसण्यासाठी लागणारी साधनं सहज लोकांना उपलब्ध होऊ लागली. वैदिक काळामध्ये यज्ञात जी पशुहत्या होती ती बौद्ध काळामध्ये बंद झाल्यामुळं, पशुहत्या बंदीमुळं शेतीसाठी पशुधन उपलब्ध होऊ लागलं. गायी बैल मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ लागले. सिंचनाच्या सोयीसुविधामुळं त्या काळात आधीच्या काळापेक्षा, म्हणजे अशोकानं सिंचनाच्या खूप सुंदर सुंदर व्यवस्था केल्या होत्या. त्याचे तपशील आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. कोणत्या गावात कसं धरण बांधलं वगैरे त्याचे सगळे तपशील आपल्याला पाहायला मिळतात. त्या धरणांचे अवशेष आजही त्या त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. सिंचनाच्या सोयीमुळं उत्पन्नामध्ये आधीच्यापेक्षा बौद्ध काळात 10 पट वाढ झालेली होती. शेतीच्या उत्पन्नामध्ये 10 पट वाढ झालेली होती. आह साळुंके यांच्या सर्वोत्तम भूमिपुत्र नावाच्या मलपृष्ठावर, पुस्तकाच्या पाठच्या मागच्या बाजूनं हलोत्सवाचं चित्र दिलेलं आहे आणि मध्ये हलोत्सवाच्या विधीचं वर्णन दिलेलं आहे. हलोत्सव म्हणजे काय तर नांगराचा उत्सव. नांगराचाही उत्सव करण्याचा एक सण बुद्ध काळामध्ये होता. तो त्याच्या आधी कधी नव्हता, त्याच्यानंतर कधी नव्हता. तो पुढं रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये सुरू केलेला आहे. हलोत्सव जो आहे, जो बुद्ध काळामधला जो होता, मधल्या काळात बंद पडलेला, रवींद्रनाथ टागोरांनी तो पुन्हा सुरू केलेला आहे. तर तो हलोत्सवाचं ते सगळं, आणि बुद्धानं पहिलं ध्यान त्या नांगरणीच्या काळामध्ये, सगळी माणसं नांगरणीमध्ये गुंतलेली असताना एका झाडाखाली बसून केलं. हा तपशील सर्वोत्तम भूमिपुत्र ह्या आह साळुंकेच्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतो. बुद्ध काळात अशोकानं अनेक नव्या गावांच्या वसाहती केल्या. लोकांना सांगून त्या गावात नवी घरं बांधायला लावून, नवी शेती कसायला लावून, जंगलं जाळून रिकामे करून दिले लोकांना. शेतीसाठी जागा रिकाम्या करून दिल्या, नवीन वसाहती केल्या. त्यांचंही प्रमाण त्या काळात मोठं होतं. सैन्य आणि कर्मचाऱ्यांना त्या काळात नगदी पगार दिले जात होते, जे पुढे शिवाजींनी त्याच्या काळामध्ये सुरू केले. त्याच्यामुळं मक्ते, जहागिऱ्या याच्यामधून शेतकऱ्यांची होणारी जी लुबाडणूक होती, लूट होती, ती थांबली. नाही तर आधी काय होतं, आम्हाला एवढं द्या, तुम्ही शेतकऱ्याकडून कितीही घ्या. त्याच्यामुळं त्याला काही मर्यादाच नव्हती. कोणी कितीही घ्यायचं, राजाला तेवढं द्यायचं आणि बाकीचं आपण गडप करायचं, शेतकऱ्याला ते फार कमी ठेवायचे. तर त्याच्यामुळं सैन्य व कर्मचाऱ्यांना नगदी पगार मिळत होते. त्यामुळं मक्ते आणि जहागिऱ्यातून होणारी शेतकऱ्यांची लूट बुद्ध काळात थांबलेली होती. ही काही प्रमुख कारणं होती की ज्या काळामध्ये शेती ही अनेक अंगानं, अनेक अर्थानं जास्तीत जास्त चांगली आणि सुस्थितीमध्ये होती. त्यानंतरचा जो काळ आहे तो प्राकृत वाङ्मयाचा काळ आहे. बुद्धाचा जो काळ आहे तोही प्राकृत वाङ्मयाचाच काळ आहे. अर्धमागधी ही जैन धर्मानं स्वीकारलेली भाषा होती. पाली ही बौद्ध धर्मानं स्वीकारलेली भाषा होती. या दोन भाषा धर्मांनी स्वीकारल्या, राजवटींनी स्वीकारल्या म्हणून सगळ्यांना माहीत झाल्या. पण काही भाषा प्राकृत ह्या कुठल्याही राजवटीनं स्वीकारल्या नाहीत, धर्मानं स्वीकारल्या नाहीत, त्याच्यामुळे फारशा माहीत झाल्या नाहीत. त्याच्यामधली एक प्राकृत भाषा पैशाची नावाची होती आणि दुसरी एक प्राकृत भाषा होती महाराष्ट्री प्राकृत. महाराष्ट्री प्राकृत जी मराठीचं मूळ समजली जाते, ज्याच्यामुळं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तो जो या भाषेतला महाराष्ट्री प्राकृतामधला ग्रंथ आहे तो आहे हाल सातवाहनाची गाथा सत्तसई. प्राकृत भाषेमध्ये त्याचं नाव गाथा सत्तसई आणि संस्कृत रूपांतर झाल्यावर त्याचं नाव पडलं गाथा सप्तशती, म्हणजे 7 शतक गाथा, म्हणजे 700 गाथा असा तो ग्रंथ आहे. काय आहे हा ग्रंथ? तर हे जे हाल सातवाहन आहेत हे पैठणचे होते, जे आमच्या मराठवाड्यात आहे, सध्या संभाजीनगरच्या जवळ आहे आणि मोठं तीर्थक्षेत्र आहे, दक्षिण काशी म्हणून समजलं जात असे, जिथे एकनाथ महाराजांचा जन्म झाला, जिथं चक्रधर स्वामींचा महानुभाव पंथाचा जन्म झाला. ते जे आहे तिथं ते होते हे हाल सातवाहन नावाचे राजे. सातवाहन नावाचे राजे, हाल त्यातल्या एका राजाचं नाव होतं, ज्याने ह्या
सप्तशती ग्रंथाचं संपादन केलं. तर हे जे राजे आहेत हे इसवी सनाच्या आधी 230 वर्षापासून इसवी सनानंतर 230 वर्षापर्यंत 460 वर्ष एकाच राजवटीचं राज्य असलेली ही एक अपवादात्मक राजवट होती. एका राजवटीनं इतकी वर्ष जगात कुठल्याही ठिकाणी एवढी मोठी राज्य केलेलं नाही. 460 वर्ष सातवाहन राजांनी राज्य केलं आणि निम्म्यापेक्षा जास्त देश त्यांच्या ताब्यात होता. निम्म्यापेक्षा जास्त. दक्षिण भारत तर सगळ्यात ताब्यात होता, उत्तर भारतही बराचसा त्यांच्या ताब्यात होता, पूर्व भारत आणि उत्तर भारतही म्हणजे दक्षिण भारतही त्यांच्या ताब्यामध्ये होता. मोठ्या प्रमाणात हे राजे होते. त्यांची राजधानी पैठणला होती. त्यांच्यामधला एक राजा हाल नावाचा, त्या हाल नावाच्या राजानं राजे लोक एरवी आपल्या दरबारामध्ये कवीला ठेवतात, नोकऱ्या देतात आणि त्यांना सांगतात की आमचं गुणगान करणाऱ्या कविता लिहा किंवा ग्रंथ लिहा. पण हा एक असा राजा होता, त्यानं सांगितलं कवींना, त्याने एक नव्हे अनेक कवी कामाला लावले आणि त्यांना सांगितले की माझ्यावर नका कविता करू. माझ्या संपूर्ण राज्यामध्ये जे शेतकरी अवतावर उभं राहून गाणी म्हणतात ती गाणी गोळा करा, कृषी गीतं गोळा करा. तर त्यानं माणसं कामाला लावली आणि त्या माणसांनी 1 कोटी गाणी गोळा केली. अवतावर शेतकरी म्हणायचे, उभं राहून म्हणायचे. त्यांना सांगितलं की तुम्ही बांधावर उभं राहायचं, त्याचा अवत सुरू झालं की तो गाणं म्हणू लागला की लिहून घ्यायचं. तर असा 1 कोटी गाथा जमा झाल्या. आणि लोकगीतांमध्ये एक वैशिष्ट्य असतं, रिपिटेशन फार असतं. जात्यावरच्या ओव्यांमध्ये रिपिटेशन फार असतं. त्याच ओव्या, त्याच अर्थाच्या, त्याच तपशिलाच्या रिपिटेशन फार असतं. मग राजांनी तज्ज्ञ माणसं नेमली आणि त्यांना सांगितलं की रिपिटेशन वगळून निखळ नव्या संकल्पना असलेल्या गाथा बाजूला काढा. तर त्या कमी करत 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 निखळ 700 गाथा निघाल्या. आणि त्या निखळ होत्या, मग त्या निखळ कविताच होत्या. 700 गाथा. त्याचं त्यानं संकलन केलं. तो गाथा सप्तसई नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्याच गाथा असल्यामुळं मूळ प्राकृत गाथा ह्या कृषी केंद्रित आहेत, शेतकऱ्यांच्या सुखदुःखावर केंद्रित आहेत. पण त्याचं संस्कृत रूपांतर गाथा सप्तशतीमध्ये जेव्हा झालं तेव्हा त्यांना शृंगाराच्या भोवती केंद्रित केलं आणि शेतकऱ्यांचे कष्ट आणि दुःख त्याच्यातून वगळण्यात आले. त्याच्यामुळं सहज भागवत नावाचे जे होते आचार्य सहज भागवत, आपल्या दुर्गाबाई भागवतांचे आजोबा, त्यांनी मूळ प्राकृत गाथा कशा असतील त्याचा अंदाज करून काही गोष्टी लिहिल्या आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांची दुःख त्याच्यात कशी आलेली आहेत ते आपणाला पाहायला मिळतात. फार इंटरेस्टिंग गाथा आहेत त्या. आणि आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी तो एकमेव पुरावा आहे. कारण 2000 वर्षापूर्वीचा तो ग्रंथ आहे. भाषेचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचा पाहिजे अभिजात दर्जा मिळण्यासाठी, आणि तो पुरावा आहे. ते प्राकृत महाराष्ट्रामधला आहे आणि त्याच्यातून आपणाला मराठी भाषेत सुरुवात झाल्यामुळं तो मराठीचा मूळ ग्रंथ समजला जातो. गाथा सप्तसई. त्याच्यामध्ये फार सुंदर सुंदर गाथा आहेत. पहा, एक गाथा अशी आहे की एक आई आपल्या मुलीला बाळंतपणासाठी आणते आणि बाळंतपणासाठी आणल्यावर आईचं फार सगळा जीव तिच्या केंद्रित झालेला असतो तिच्यावर. त्यामुळं तिला असं वाटतं की आपल्या लेकीला जे जे या काळात खावं वाटतं ती इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे. त्याला आपण डोहाळे म्हणतो आणि त्या संदर्भातली खूप लोकगीतं वगैरे आपल्या परंपरेमध्ये आहेत. तर एक आई बाळंतपणासाठी आलेल्या आपल्या लेकीला विचारते की बाळा तुला काय खावं वाटते. तर त्या लेकीला हे माहीत आहे की मला जे खाऊ वाटत आहे ते मला देण्यासाठी माझ्या आईला फारच आटापिटा करावा लागणार आहे आणि माझ्या आईची परेशानी होणार आहे. त्याच्यामुळं ती खरे डोहाळे सांगत नाही आपल्या आईला, पण आपल्या आईच्या मनाचं समाधान व्हावं आणि तिला सहजपणे आपले डोहाळे पूर्ण करता यावेत म्हणून ती सांगते, आई काही नाही गं, मला फक्त सारखं पाणीच प्यावं वाटतंय, मला फक्त पाण्याचे डोहाळे लागलेले आहेत. आणि पाणी तर गोदावरीला भरपूर होतं, कारण ह्या सगळ्या गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या गाथा आहेत, पाणी भरपूर होतं. अशी एक गाथा आहे. दुसरी एक गाथा अशी आहे की एक शेतकरी दिवसभर कापसाच्या पराठ्या उपटण्याचं काम करतोय आणि त्याच्या खुरकुट्या त्याच्या अंगाला टोचून
खराटे निघालेले त्याच्या शरीराला, त्याच्यातून थोडं थोडं क्वचित रक्त आलेलं आहे आणि घामामुळं ते चुनचुन करत आहे. पण ते लावण्यासाठी त्याच्याजवळ तेल नाही आहे. त्याला तेल लावलं तर नरम पडतं ना ते, पण त्याच्याजवळ तेल नाही आहे. म्हणून तो पुन्हा पुन्हा जेव्हा ते तडकतात तेव्हा गोदावरी नदीमध्ये उतरतो आणि त्याच्यावरून पाणी फिरवतो. अशी पण एक गाथा आपणाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर एक गाथा तर इतकी इंटरेस्टिंग आहे. एक शेतकरी दिवसभर शेतातून काम करून संध्याकाळी घरी येतो. त्याची बायको त्याला म्हणते, थांबा 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 थांबा, घरात येऊ नका, मला तुम्हाला दारातच एक गोष्ट सांगायची, दाखवायची आहे. तो म्हणतो, अगं मी थकलेला आहे दिवसभर काम करून, मला मध्ये बसू दे, हातपाय धुवू दे, मला आधी जेवण दे, मग मला काय तुला दाखवा. नाही 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 नाही, तुम्हाला आधी मला गोष्ट दाखवायची. म्हणते, काय गोष्ट दाखवायची? तर ती आत जाते आणि आतमधून एक वस्तू आणते, नवऱ्याला दाखवते. ओळख आहे काय? ते म्हणतो, अगं मी शेतकरी आहे, मला ही गोष्ट ओळखता येत नाही काय? काय वेड्यासारखं तुम्हाला विचारते? हे बोर आहे ना, हे बोर आहे, बोरीच्या झाडाचं फळ आहे, बोर आहे. ती म्हणते, अहो मी तुम्हाला बोर नाही दाखवत आहे, नीट पहा, नीट पहा. मग तो जवळ घेऊन पाहतो, त्याच्यावर दोन अशा बारीक टोचण्या टोचलेल्या दिसतात. दोन टोचण्या. याला काय म्हणजे उंदरानं टोचण्या टोचल्या काय म्हणतो तो म्हणते. ती म्हणते, नाही हो, आपल्या बाळाला फुटलेल्या पहिल्या दाताचे वण त्यानं ह्या बोरावर उमटवलेले आहेत, म्हणून हे बोर मी दिवसभर देवारात ठेवलं होतं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे बोर उचलून आणलेलं आहे. म्हणजे आपल्या बाळाच्या दाताच्या पहिल्या खुणा बोरावर जपून ठेवणारी 2000 वर्षापूर्वी आमच्या गोदावरीच्या काठावर असलेली एक स्त्री. आणि पुढं डिस्कवरी चॅनलमध्ये एक माहितीपट पाहत होतो मी की जंगलचा राजा सिंह, त्याला काहीतरी आजार झाला म्हणून पटापट सिंह मरत होते. शास्त्रज्ञांची एक टीम गेली संशोधन करण्यासाठी. त्या टीमनं, तुम्हाला माहिती आहे की सिंह जर पकडायचा असेल तर त्याला दुरून बाणातून किंवा बंदुकीतून त्याला इंजेक्शन मारलं जातं आणि मग विशिष्ट गुंगीचं औषध देऊन किंवा इंजेक्शन देऊन, तासाच्या गुंगीचं, अर्ध्या तासाच्या गुंगीचं, ज्याच्यामध्ये त्याच्या जीवाला धोका होणार नाही आणि आपलेही संशोधन होईल, असं ते इंजेक्शन देऊन ते सगळे सुरू करतात. कुणी नखं तपासतात, कुणी केस तपासतात, कुणी त्वचा तपासतात, कुणी दात तपासतात. त्याच्या घशातून काहीतरी आवाज येतोय म्हणून एका शास्त्रज्ञानं माईक आणलेला आहे. तो माईक त्यानं त्याच्या दातात ठेवला. ते आवाज कशाचे येतात ते रेकॉर्डिंग करण्यासाठी. आणि कदाचित भ्रष्ट कारखान्यातून ते इंजेक्शन आलेलं असल्यामुळं वेळेच्या आधी सिंह सावध होतो आणि भोवतीचे शास्त्रज्ञ बेशुद्ध होतात. सिंह सावध होतो, शास्त्रज्ञ बेशुद्ध पडतात की आता आपलं काय. पण सिंह पाहतो एकदम एवढी माणसं आपल्या भोवती, म्हटलं तोही घाबरतो, जसं माणसं घाबरली तर तोही घाबरतो आणि तो पळ काढतो जंगलामध्ये. तो पळ काढतो म्हणल्यावर या शास्त्रज्ञाला वाटतं बरं झालं, बला गेली बाबा ही. पण एक शास्त्रज्ञ त्याच्या मागं लागतो. बाकीचे शास्त्रज्ञ, मरायचे का तुला, जमा कशाला पळायला? तर तो पळतो त्याच्या मागं. तर तो म्हणतो, माझा माईक त्याच्यात नरड्यात ठेवलेला आहे म्हणले, त्याच्या दातात माझा माईक ठेवलेला आहे, तो घेऊन पळायला आहे. मग थोड्या वेळानं त्या सिंहाला पूर्ण शुद्धीवर आल्यावर लक्षात येते की आपल्या तोंडात काहीतरी, तो चाबळून ते फेकून देतो. मग तो माईक घेऊन तो शास्त्रज्ञ येतो. बाकीचे शास्त्रज्ञ म्हणतात, तो काय कामाचा, आता त्यानं सगळ्यात चावून टाकला आहे, तो काही उपयोगाचा नाही. तर तो शास्त्रज्ञ म्हणतो की हा आधीच्यापेक्षा खूपच उपयोगाचा आहे, कारण या जंगलच्या राजाच्या दाताच्या खुणा आता या माईकवर उमटलेल्या आहेत, हा मी आयुष्यभर सांभाळणार आहे. 2000 वर्षापूर्वी गोदावरी नदीच्या काठावर बोराच्या फळावर आपल्या बाळाच्या दाताच्या खुणा जपून ठेवणारी आई, 2000 वर्षानंतर आधुनिक काळामध्ये सिंहाच्या दाताच्या खुणा जपून ठेवणारा शास्त्रज्ञ. एक तुलनात्मक मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. एक गाथा आणखी मस्त आहे. आता वर्णन जे आहे त्या गाथेमध्ये पूस महिन्याचा उल्लेख आहे. माझे सहकारी जे सोबत आलेत, सोपानराव धुळगुंडे, त्यांनी सांगितलं की सर पूस महिन्यामध्ये साळीचं पीक नसतं. साळीच्या पिकाची गाथा आहे ना, साळीचं पीक नसतं. तर म्हटलं आता ही 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या काळात कदाचित साळीचं पीक असेल, पूस महिन्यापर्यंत त्याचं जात असेल, वेगळे साळीचा प्रकार असेल, वेगळे काहीतरी असेल, पण मूळ गाथेमध्ये पूस महिन्याचा उल्लेख आहे. पूस महिन्यामध्ये सकाळी सकाळी एक शेतकरी शेतात गेलेला असताना थंडीच्या दिवसामध्ये गारठून गेलेल्या वातावरणामध्ये साळीच्या लोंब्यांमधून, साळीच्या लोंब्या माहीत आहेत ना तुम्हाला सगळ्यांना, आणि ओंब्या आणि लोंब्या
असे दोन प्रकार आहेत. गहू वर असतं म्हणून तो ओंब्या, आणि साळीचं खाली असतं म्हणून त्या लोंब्या, लोंबलेल्या असतात म्हणून लोंब्या. त्या साळीच्या लोंब्यांवरून पूस महिन्यामध्ये ते दवाचं एक एक थेंब खाली पडतं. ते थेंब खाली पडलेले शेतकरी पाहतो आणि ते कल्पना करतो की ह्या साळी रडतायत, या साळी रडतायत. तर तो त्यांना विचारतो की का गं बायांनो, पूस महिन्यामध्ये सकाळी सकाळी तुम्ही रडत का आहात? तर त्या साळी काय उत्तर देणार? त्यांना काही भाषा नाही, वाचा नाही, काही नाही. आणि त्यांची भाषा असेल तर ती माणसांना कळणार नाही. झाडांना भावना असतात हे पुढं सुभाषचंद्र बोस यांनी, जगदीशचंद्र बसूंनी शोधून काढले. पण त्या काळामध्ये काय माहीत आता. मग तोच शेतकरी कल्पना करतो की पुढं चालून उखळ आणि मुसळ या दुष्ट लोकांशी आपला सहवास लाभणार आहे, म्हणून तुम्हाला आताच रडू येत आहे काय? अशी कल्पना त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे. बहिणाबाईंच्या कवितेमध्ये अशा काही कल्पना पुढे आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा लक्षात येतं की ते गाथा सप्तसईमधल्या गोष्टीच्या लोकपरंपरेमधून आलेल्या त्या गोष्टी असाव्यात. एक गाथा अशी आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, की एक शेतकरी आहे, तरुण आहे, त्याचं त्याच वर्षी लग्न झालेलं आहे. त्याला लग्नामध्ये बक्षीस म्हणून घोंगडी मिळालेली आहे, घोंगडी मिळालेली आहे, बायको मिळालेली आहे. तो यावर्षी लग्न झालंय म्हणून नव्या उमेदीनं शेती करायची ठरवतो, पण त्याच्याकडे एकच बैल असतो. त्याला असं वाटतं की यावर्षी आपलं लग्न झालंय, आपण नवरदेव झालो, आपली बायको आली, शाननं शेती करू, दुसरा एक बैल विकत घेऊ, 2 बैलांची शेती करू, आपल्या बायकोला पण बरं वाटेल की आपल्या नवऱ्यानं अर्धा आऊत होतं आता पूर्ण आऊत केलं, आपला पराक्रम पण त्याला लक्षात येईल. त्याला वाटतं की आपण बैल विकत घेऊ, पण बैल विकत घ्यायला पैसे नसतात. आणि तो काळ वस्तू विनिमयाचा होता. एका घोंगडीच्या बदल्यात एक बैल मिळायचा. दिवस थंडीचे होते, घोंगडी लागणार होती, पण नव्या उमेदीने शेती करायची तर बैलही लागणार होता. पण तो ठरवतो की आपण बैलच घेऊ, घोंगडी विकू. आणि तो घोंगडी घेऊन जातो आणि विकून टाकतो, बैल घेऊन येतो. पुढं गाथाकार असं म्हणतात की त्या वर्षी थंडीपासून सुरक्षा मिळवण्यासाठी त्याच्या कवेत एक अत्यंत उष्ण साधन आपोआपच आलेलं असल्यामुळं त्याला त्या वर्षी घोंगडीची गरजही पडली नसावी. विवाहाचा संदर्भ ज्याला आपण लक्षणेनं म्हणतो तो त्या गाथेमध्ये दिलेला आहे. अशा सुंदर सुंदर गाथा त्या गाथा सप्तसईमध्ये आपल्याला शेतकरी जीवनाचं आयुष्य फुलवणाऱ्या पाहायला मिळतात. अशा कितीतरी गाथा. 1 तास 20 मिनिट झालीत. 1000 वर्षाचा इतिहास फक्त झाला आहे, पुढं 4000 वर्षाचा इतिहास राहिलेला आहे. त्याच्यामुळं आता मला वाटतं थांबायला हरकत नाही. हां, कारण पुढं फार इंटरेस्टिंग आहे हो. चक्रधर स्वामींच्या लीळाचरित्रामधले शेतीचे संदर्भ इतके इंटरेस्टिंग आहेत. ज्ञानदेवांचं इतकं इंटरेस्टिंग आहे. आपल्याला वाटतं की ज्ञानदेवांमध्ये काय शेती आहे, फार शेती आहे ज्ञानदेवांमध्ये. ज्ञानेश्वरीमध्ये खूप शेतीचे संदर्भ आहेत. ज्ञानेश्वरीमधली शेती या नावाचे 9 लेख मी ॲग्रोवनमध्ये लिहिले होते. प्रत्येक रविवारी 9 आठवडे ती माझी मालिका चालली होती, ज्ञानेश्वरीमधली शेती. नाना कृषीवळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य, किंवा केळीचे दळवाडे, हळू पोकळ आवाडे, परी फळोनिया गाढे, रसाळ जैसे, अशी पिकाची वर्णनं त्याच्यामध्ये आलेली आहेत. भगवद्गीतेचा 13वा अध्याय जो आहे तो क्षेत्रज्ञ योगो नाम आहे. म्हणजे एक प्रत्येक अध्याय गीतेचा एका विषयाला वाहिलेला आहे. 13वा अध्याय हा क्षेत्रज्ञ योगो नाम या विषयाला वाहिलेला आहे. काय आहे हा विषय? तर क्षेत्र म्हणजे शेती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतीचा जाणकार म्हणजे शेतकरी. शेती आणि शेतकरी या विषयाच्या रूपकातून श्रीकृष्णानं अर्जुनाला अध्यात्म समजून सांगितले. रूपक सगळं शेतीचं आहे. त्यामुळे या 13वा अध्यायाचा मराठी अनुवाद करताना ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला बहार आलेला आहे आणि ज्ञानेश्वरांच्या समकालीन 800 वर्षापूर्वीची सगळी शेती त्या अध्यायात आलेली आहे आणि त्या बाहेरही शेतीमध्ये आलेला आहे.
ज्ञानेश्वरांचा एक अभंग असा आहे की शरद जोशींच्या परिभाषेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न जसे मांडावेत, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या परिभाषेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत, अशा परिभाषेत शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा एक अभंग ज्ञानेश्वरांनी लिहिलेला आहे. रात्री न दिवस करीतसे चिंता, केशवा धडवता होईल मी. खिरजट घोंगडे फाटके ते कैसे, वेचिले तैसे भोगीजे. धन नाही गाठी, जीवित्वा आटी, उघडी पाठी हिव बाजे. बाप रखुमा देवी वरा, घोंगडे मागो आता, तोच एकदा आता देईल की. 700 वर्षापूर्वीची भाषा असल्यामुळे सहज समजत नाही, थोडक्यात समजून सांगतो. रात्री न दिवस करीत असे चिंता, शेतकरीचं मनोगत आहे. शेतकरी बोलतो आहे त्या अभंगामधून. देवा मी रात्रंदिवस चिंता करतो. कशाची? रात्री न दिवस करीत असे चिंता, केशवा धडवता होईल मी. कधीतरी न फाटलेले धड कपडे अंगावर घालण्याची क्षमता मला येईल, याची मी देवा रात्रंदिवस चिंता करतो. रात्री न दिवस करीतचे चिंता, केशवा धडवता. धडवता म्हणजे न फाटलेले धड कपडे अंगावर घालण्याची लायकी असलेला माणूस मी कधीतरी होईल, अशी शेतकऱ्याला वाटतं. रात्री न दिवस करीत असे चिंता, केशवा धडवता होईल मी. पण खिरजट घोंगडे फाटके ते कैसे. पण माझ्या वाट्याला नेहमी खिरजट आणि फाटलेलंच घोंगडं देवा काय येतं रे. खिरजट घोंगडे फाटके ते कैसे, वेचिले तैसे भोगीजे. देवा पूर्वजन्मामध्ये मी काही पाप केलं होतं का रे. वेचिले तैसे म्हणजे पूर्वजन्मात मी काही वाईट कर्म केलं होतं काय. वेचिले तैसे भोगीजे, ते आज माझ्या भोगाला आलेलं आहे काय. रात्री न दिवस करीत असे चिंता, केशवा धडवता होईल मी. खिरजट घोंगडे फाटके ते कैसे, वेचिले तैसे भोगीजे. धन नाही गाठी, घोंगडं विकत घ्यायला माझ्याजवळ पैसे नाही आहेत. जीवित्वा आटी, ते पैसे माझ्याकडे यावेत, तेवढी योग्यता माझ्याकडे यावी, म्हणून मी जीव आटवतो आहे. धन नाही गाठी, ते पाठीला यावं म्हणून जीवित्वा आटी, पण ते येत नाही म्हणून उघडी पाठी हिव वाजे. पण ती योग्यता माझ्याकडे कधीच येत नाही. माझी पाठ नेहमी उघडीच राहते आणि मला थंडी वाजते. देवा मला घोंगडं कधी आणि कुठं मिळेल. बाप रखुमा देवी वरा, घोंगडे मागो आता. मग ज्ञानेश्वर सांगतात त्या काळात काही महात्मा फुले नव्हते शेतकऱ्याचा आसूड लिहिणारे, त्या काळामध्ये काही शरद जोशी नव्हते शेतकरी चळवळ काढणारे. त्याच्यामुळं काय उपाय होता तर बाप रखुमा देवी वरा. चला आपण आता पंढरपूरला जाऊ आणि त्या बाप रखुमा देवी वरालाच काहीतरी मागू. बाप रखुमा देवी वरा, घोंगडे मागो आता, तोच एक दाता देईल की. सध्या तरी आपला तेवढाच एकमेव दाता शिल्लक आहे, त्याच्याकडे आपण घोंगडं मागूयात. हा ज्ञानेश्वराने लिहिलेला अभंग आहे. महात्मा फुलेंच्या अखंडासारखा, शरद जोशींच्या शेतकरी संघटना, तत्त्वज्ञान आणि चळवळीसारखा असा तो अभंग आहे. असे कितीतरी गोष्टी. माझा पहिला कविता संग्रह जेव्हा आला 89ला, पण तो वाचून तुम्ही मला बोलवलं, त्याच्यामध्ये पहिली कविता होती माझी. काय होती हो सोपानराव? पहिली कविता आहे त्याच्यामधली, ज्याच्यामध्ये माती आता नेमकी मला ती कविता आठवत नाही पहा. त्या कवितेमध्ये असं वर्णन होतं की शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्यानं गोऱ्या कुंभारानं केला मातीमधी बाळकाला, तसा बाप माया करी माझ्याहून मातीवरी. माझे ओलांडून प्रेत आधी रुजविले शेत, मग आला स्मशानात काळ्या आईचं गाणं गात. अशी ती माझी 4 ओळींची कविता होती की गोऱ्या कुंभारानं केला मातीमधी बाळकाला, तसा बाप माया करी माझ्याहून मातीवरी. म्हणजे मी माझ्या बापाचं लेकरू आहे, पण माझी कवी माया करतो माझा बाप. तसा बाप माया करी माझ्याहून मातीवरी. मी जरी मेलो माझे ओलांडून प्रेत, उद्या जर मी मेलो तरी माझा बाप माझं प्रेत ओलांडून जाईल. आधी रुजविले शेत आणि मग येईल स्मशानात काळ्या आईचं गाणं गातं. तिथेही पुन्हा काळ्या आईचं महत्त्व सांगतच पुन्हा माझ्या स्मशानामध्ये माझी माती करायला येईल, अशा प्रकारची ती कविता होती. पु ल देशपांडेंनी ते लिहिलं होतं, तेही तुम्ही वाचलं होतं. पु ल देशपांडेंनी पहिला लेख लिहिला त्या पुस्तकावर. त्यात सांगितलं की पहिल्याच कवितेमध्ये हा कवी किती खोल पाण्यात आहे ते कळतं. म्हणजे पुलंना वाटलं की बाबा ह्या कवितेची शक्ती जी आहे या पहिल्या कवितेमध्ये माझ्या लक्षात आली. ही कविता
भास्कर चंदनशिव यांनी वाचली. ते ग्रामीण साहित्याचे मोठे अभ्यासक. आता पु ल देशपांडेंनी मला वर नेऊन ठेवलं होतं ना, की किती थोर कल्पना, की शेतकरी आपल्या मुलाचं प्रेत ओलांडून आधी शेत रुजवतो वगैरे, त्याची शेतीवर किती माया असते. तर मला भास्कर चंदनशिव म्हणाले की अरे हे तुकोरामांनी आधीच सांगून ठेवले म्हणले, हे तुकाराम महाराजांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे म्हणले. ऐसी कुणबियाची स्थिती मढे झाकी ती पेरणीशी. ऐशी म्हणे ऐसे कुणबियाचे वाणी मढे झाकून या करी ती पेरणी. हे म्हणले हे तुकाराम महाराजांना आधीच सांगून ठेवलेलं आहे, पण हे मला माहीत नव्हतं. मग माझ्याकडे आलं कुठून, तर माझ्या बापानं सांगितलं की शेतकऱ्याचं शेतीवर एवढं प्रेम असतं की तो घरातलं प्रेत झाकून ठेवतो आणि ती घात वेळ जाऊ नये म्हणून आधी पेरणी करतो. हे वडिलोपार्जित मी ऐकलेलं होतं. चंदनशिव सरांनी सांगितलं ते तर तुकारामांना आधीच सांगून ठेवलं आहे. मग मला वाटलं अरेकडे आपण डुप्लिकेट कवी आहोत. तुकारामाचीच कल्पना आपल्या बापानं कधीतरी कीर्तनात ऐकली असावी, ती आपणाला सांगितली असावी, ती आपण लिहिली आणि आपल्याला वाटलं की आपण मोठे कवी आहेत. पु ल देशपांडेंनी आपल्याला म्हटल्यामुळं आपण फार हुशारलो. पुढं मग शरद जोशींनी सांगितल्यावर मी हा शोध सुरू केल्यावर ज्ञानेश्वर वाचला. तर माझ्या लक्षात आलं की तुकारामाच्या आधी ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवले. म्हणजे मी काही डुप्लिकेट नव्हे, तुकाराम पण डुप्लिकेट आहे, कारण हे ज्ञानेश्वरांनी आधीच सांगून ठेवले. तुकाराम म्हणाले की ऐसे कुणबियाचे वाणी मढे झाकून या करी ती पेरणी. ज्ञानदेवाने सांगून ठेवले ऐशी कुणबियाची स्थिती मढे झाकी ती पेरणीशी. फक्त यमकात फरक आहे, हे ज्ञानेश्वरांनी आधीच सांगून ठेवले. पण मी नंतर कल्पना केली की कदाचित ज्ञानेश्वरांच्या मायबापांनी त्यांना सांगितलं असावं आणि हे मुळामध्येच कुणबी समाजामध्ये परंपरेमध्ये हा समज असावा. तो परंपरेनं ज्ञानेश्वराने ऐकला असावा आणि तोच त्यांनी देवाच्या भक्तीसाठी सांगितला, किंवा तो शेतकरी जसा तिथं भक्ती करतो काळ्या मातीवर, तेवढी त्यानं विठ्ठलावर केली तर त्याचा उद्धार होऊन जाईल म्हणून. तर कदाचित ते त्यांच्या मायबापाकडून त्यांनी ऐकलं असावं, तुकारामाच्या मायबापाकडून तुकारामाने ऐकलं असावं, माझ्या मायबापाकडून मी ऐकलेलं आहे. काळाच्या फरकानं ते इथपर्यंत आलेलं आहे. आणि जेव्हा ही कविता शांताबाई शेळकेंनी वाचली, माझी कविता, तेव्हा शांताबाई म्हणाल्या की हे शेतकऱ्याचंच कशाला सांगतो इंद्रजीत, जीव लावून व्यवसाय करणाऱ्या कुठल्याही व्यवसायातल्या माणसाचं हेच असतं, त्याला शेतीच कशाला पाहिजे. म्हटलं मग, म्हणले तुम्हाला बालगंधर्वांचं माहीत नाही काय. आणि मग तुम्हाला सगळ्यांनाच बालगंधर्वाची माहीत असलेली स्टोरी मला त्यांनी सांगितली की अर्ध नाटक झाल्यानंतर इंटरवलमध्ये त्यांना जेव्हा कळालं की त्यांची एकुलती एक मुलगी मेलेली आहे, तेव्हा बालगंधर्वांनी सांगितलं की प्रेत झाकून ठेवा आणि इतर कुणालाही सध्या सांगू नका. आणि काहीही घडलं नाही अशा पद्धतीनं त्यांनी आधी ते नाटक पूर्ण केलं. त्यांनी सांगितलं की नाटक आलेल्या लोकांचं काय पाप आहे, माझी मुलगी त्यांची कोण आहे, त्यांच्यासाठी मी त्यांचा रसभंग का करू. आणि त्यांनी पूर्ण नाटक केलं आणि मग ते सगळे मेकअप उतरून मग आपल्या मुलीच्या अंत्यसंस्काराला गेले. हा बालगंधर्वांचा किस्सा मढे झाकून या करी ती पेरणीसारखाच आहे ना. कलावंत आपल्या कलेतून जी पेरणी करतो भावनांची, ती मढे झाकूनच करत असतो. त्याला शेतकरीच कशाला पाहिजे, आणि मग कलावंत तरी कशाला पाहिजे. पुढं मी कुमार गंधर्वांचं चरित्र वाचत असताना त्याच्यामध्ये असं वाचलं की त्यांच्या पहिल्या पत्नी भानुमती, दुसऱ्या वसुंधराताई कोमकली, त्यांचा माझा चांगला परिचय होता. भानुमती जेव्हा पहिल्यांदा वारल्या आणि भानुमतीने त्यांना मृत्यूच्या खाईतून कुमार गंधर्वांना परत आणलं आणि तोच आजार त्यांना झाला आणि त्या मेल्या. त्या मेल्यावर सगळ्यांना असं वाटलं की कुमार गंधर्व आता गाणार नाहीत. तो त्या काळातला सर्वश्रेष्ठ गायक, भीमसेन जोशीपेक्षाही बाकीच्या सगळ्या मोठ्यांपेक्षाही, तो आता गाणार नाही, कारण त्या बाईनं त्याला मृत्यूच्या खाईतून आणलं आणि त्यानं तुझा सूर परत दिला त्या माणसाला, तो गाणार नाही. पण भानुमतीचा अंत्यसंस्कार करून परत असताना कुमार गंधर्वांनी सगळ्या लोकांना सांगितलं की कुणीही घरी जाऊ नका, माझ्या घरी चला, मला गायचं आहे. त्यांनी घरी जाऊन त्यांनी मैफल सजवली. त्या मैफलीत ते जे गायले ते आधी कधीही गायले नव्हते, नंतर कधीही गायले नव्हते. गाणं बंद नाही केलं माणूस मेला म्हणून, गाणं सुरू ठेवलं. आणि सगळ्यात मोठा कळस गोनी दांडेकरांनी गाडगेबाबांचं चरित्र लिहिले. त्याच्यामध्ये एक प्रसंग वाचला मी. आमच्या मराठवाड्यात गाडगेबाबा निजाम राजवटीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये
कंधार नावाच्या गावामध्ये कीर्तन करत होते. त्यांच्या गावाकडचा एक माणूस पळत पळत आला, त्याला धाप लागली होती, रडूही येत होतं. आणि कीर्तन, तो माणूस आलाय म्हणून बाबांनी कीर्तन थांबवलं. काय झालं, कशामुळं रडतोयस तू, कशासाठी आलायस तू? पण त्याला ते सांगता येत नव्हतं, त्याला भरून येत होतं. आणि शेवटी कसा बसा जीव एकवटून स्वतःचा सगळा दुःख आवरून त्यानं सांगितलं की बाबा, तुमचा एकुलता एक मुलगा गोविंदा याचं निधन झालेलं आहे. गाडगेबाबा म्हणले एवढंच का? तर तो माणूस म्हणला हो ना, आता तुमचा एकुलता एक मुलगा गेलेला आहे, याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? गाडगेबाबा म्हणले ऐसे गेले कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी. ऐसे गेले रे अनंत, काय एकाचीच खंत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणून लोकांना सांगितलं वाजवा टाळ्या. कीर्तन पूर्ण केलं आणि कीर्तन संपवून स्वतःच्या मुलाच्या अंत्यसंस्काराला गेले. माझ्या एका कवितेच्या निमित्तानं एका कवितेचा कुठून कुठपर्यंतचा इतिहास आणि काय काय किस्से त्याच्यामध्ये जमा होतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. की माझ्या कवितेपासून तुकाराम आला, तुकारामापासून ज्ञानेश्वर आला, ज्ञानेश्वरपासून बालगंधर्व आले, बालगंधर्वपासून कुमारगंधर्व आले, आणि कुमारगंधर्वापासून गाडगेबाबा आले. ही जी निष्ठा असते आपल्या कामाप्रती, ती निष्ठा महत्त्वाची असते. ती शेतीत असो का, गाण्यात असो का, नाटकात असो का, धर्मात असो का, कीर्तनात असो. शेतीच्या इतिहासाच्या अशा कितीतरी गोष्टी इंटरेस्टिंग सांगता येतील, पण त्याला वेळ पुरणार नाही. इथं मी थांबतो. खरंच तुम्हाला वाटलं तर पुन्हा 1-2-3 वर्षे जाऊ द्या, पुन्हा आपण भेटूयात आणि ज्ञानेश्वरानंतरचा जो शेतीचा इतिहास, तो शेतीचा इतिहास पाहूयात. म्हणायच्या असली तर 1-2 कविता म्हणतो, नाही तर आता थांबायला पण म्हणायची का? आता काय करतो, सलग कविता म्हणून टाकतो, निवेदन करत नाही, बोलत नाही. कारण मी बोलायला सुरुवात करून 1.25 तास झालेले आहेत ऑलरेडीच. म्हणजे 11:20 झालेले आहेत. 10 मिनिटात मी तुम्हाला 2-3 कविता पटपट म्हणून दाखवतो. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला खस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं रान, काळ्या माईन पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. इथं डब्यात तुला साखर लागते गोड, तिथं शेतात माझ्या बापाच्या हाताला फोड. पण भाव ठरतो त्याला न पुसता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. जेव्हा दुष्काळ गिरट्या घाली, तेव्हा गावाला कुणी न वाली. कसे सुगीत घालतात गस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. या भूमीचा मूळ अधिकारी, बाप झालाय आज भिकारी. गाव असून झालाय फिरस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता.
काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात तळतात माणसं, कशी मातीत मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता. माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता. तुम्ही जे म्हणालात शेतकऱ्याची, ती ही कविता नाही आहे. शेतकरी संघटनेनं उचललेली सगळीकडं खूप गाजवलेली कविता. आता हे प्रत्येक कविता अर्धा अर्धा तास चालते, सगळ्या निवेदनासह किस्से गमती जमती सांगताना वेळ नाही आपल्याकडं. ती कविता म्हणून दाखवतो. मला शरद जोशी म्हणाले की इंद्रजीत, आम्ही एवढी मोठी चळवळ केली, शेतकरी पटापट आत्महत्या करतायत, मरतायत, त्यांनी मरू नये म्हणून आम्हाला काही ते ताकदवान शब्द द्या. आणि ही कविता पहिल्यांदा मी मिरजेला झालेल्या 28 वर्षापूर्वीच्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात केली होती. शरद जोशीच्या मुख्य भाषणाच्या आधी 7 लाख लोक होते, 7 लाख लोक होते त्या अधिवेशनाला. तिथं पहिल्यांदा मी ही कविता म्हटली होती. शिक बाबा शिक, लढायला शिक, शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक. लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इख, आता लढायला शिक. माग माग नको पुढं सरायला शिक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक. कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, कोट्यावधी कर्ज घेती दलालांची पोरं, बुडविती त्याचा कधी करीती ना घोर बाबा बुडवायला शिक. शिक बाबा शिक, बुडवायला शिक, घेतलेली कर्ज सारी बुडवायला शिक बाबा लढायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणीब्याच्या पोरा आता लढायला शिक. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं. 250 वर्षापूर्वी महात्मा फुल्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातले हे शब्द आहेत. त्यांनी असं म्हटलं होतं की इंग्रज सरकार हे उंटाहून शेळ्या हाकणारं सरकार आहे, त्यांना शेतकऱ्याचे प्रश्न काय कळणार आहेत. पण त्याच्यानंतर इंग्रज गेले, काळे इंग्रज आले, त्याच्यानंतर दुसरे गेले, तिसरे इंग्रज आले, त्याच्यानंतर तिसरे गेले, चौथे इंग्रज आले, आपले सगळे पक्ष आले आणि गेले, काही फरक पडला नाही. 250 वर्षापूर्वीचा महात्मा फुलेचा शब्द मला पुन्हा वापरावा लागतो. उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं, उंटाहून शेळ्या हाकी सरकार शहाणं, त्याच्यामुळं जीव तुझा पडला गहाण बाबा पाडायला शिक. शिक बाबा शिक, पाडायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक बाबा लढायला शिक. जातील हे दिस आणि होईलही ठीक, जातील हे दिस आणि होईलही ठीक, उद्या तुझ्या शेतामध्ये उधाणेल पीक बाबा जगायला शिक. शिक बाबा शिक, जगायला शिक, मरू नको बाबा आता मारायला शिक, घेतलेली कर्ज बुडवायला शिक, निवडून दिलं त्याला पाडायला शिक. शिक बाबा शिक, लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक. कविता खूप आहेत, सगळ्या पाठ आहेत, शक्यतो मला दुसऱ्यांच्याही शेकडो कविता पाठ आहेत. तासन तास कार्यक्रम चालेल, फक्त शेवटची एक कविता म्हणतो आणि थांबतो. 11:30 पण वाजलेले आहेत, त्याच्यामुळे शेवटची एक कविता म्हणतो आणि थांबतो. फार उत्सुकता असेल तर काही पुस्तकं कवितांची, निवडक कवितांची, नव्या कवितांची काही पुस्तकं समोर मला वाटते प्रकाशक आलेले आहेत, लावलेले आहेत त्यांनी स्टॉल. काही सवलतीच्या दरात तुम्हाला ती पुस्तकं ते देतील, फार उत्सुकता वाटली तर, कारण आता वेळ नाही आहे जास्त कविता ऐकवायला, त्याच्यामुळे शेवटची कविता ऐकतो आणि थांबतो. माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी, असं त्या कवितेचं स्वरूप आहे. आपणाला उत्सुकता असते, आपण विचारतो माय मव्हा जन्म केव्हा झाला, कसा झाला, तू माहेरात होतीस का इथं होतीस, माझा जन्म आजोळात झाला का इथं झाला का दवाखान्यात झाला. अलीकडच्या काळात विचारतो, जुन्या काळात दवाखान्याचा प्रश्नच नव्हता. मग माईला विचारलं माय मव्हा जन्म केव्हा झाला, माझ्या आईने मला माझ्या जन्माची जी गोष्ट सांगितली ती फक्त कवितेत रूपांतरित तुमच्यासमोर सांगतो. एवढ्या उशिरा जेवण करून कार्यक्रम करायची सवय नाही. शुगर असल्यामुळं कार्यक्रम करून जेवण करू म्हटलं तर शक्य नव्हतं, त्याच्यामुळे आधी जेवण करावं लागलं. त्यामुळे भरल्या पोटानं गाणं कार्यक्रम करणं अवघड असतं. त्यामुळे ढेकर देत देत पु ल देशपांडेंनी तो किस्सा सांगितला होता ना,
मर्ढेकरांची कविता सादर करायची होती आणि त्यांना पोटभर जीव घातलं. ते म्हणले मला मर्ढेकर सादर करायचे, ते ढेकर सादर करायचे नाहीत म्हणले. तसं आज मला ती कविता म्हणजे बोलताना ढेकर देत देत म्हणावं लागेल, कारण जेवल्यावर ढेकर येणारच ना. पण खूप आनंद वाटला मला, खूप खूप आनंद वाटला की इतक्या दिवसानंतर आणि खूप लोक आले नंतर पुन्हा आणि शेवटपर्यंत सगळे लोक थांबले. त्याचा मला खूप आनंद आहे, कारण हे शेवटी वैचारिक आणि प्रगल्भ विषय आहे, केवळ रंजक हा विषय नाही आहे. मी सांगतो रंजक पद्धतीनं, पण विषय फार प्रगल्भ आहे आणि तो फारच तांत्रिक पद्धतीनं सांगितला तर ऐकणार नाहीत, म्हणून मधले इंटरेस्टिंग किस्से सांगत सांगत मी तो विषय तुमच्यासमोर मांडतो. मुळात हे शास्त्र आहे, पण ते शास्त्र रंजक पद्धतीनं मांडण्याचा मी प्रयत्न केला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनोरंजन मंडळाचे 35 वर्षानंतर पुन्हा तुम्ही मला एकदा कुशीत घेतलं, त्याबद्दल मनोरंजन मंडळाचे आणि तुमचे सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो. गेल्या 2 तासापासून तुम्ही ज्या रसिकतेनं माझ्या या सगळ्या मांडणीला दाद दिली, तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि शेवटची कविता म्हणतो आणि थांबतो. हवी त्यांच्यासाठी जाताना सहज डोकून जायला पुस्तकं आहेतच. जल्म कवितेचं नाव. मराठवाडी भाषेत कविता आहे. लक्ष देऊन ऐकलं तर ते सगळे शब्दांचे अर्थ कळतात. दो जीवाची म्हणजे गरोदरबाई, एक तिचा जीव, एक पोटातल्या गर्भाचा जीव. दो जीवाची बाई आहे, तिच्या डोक्यावर ओझं देऊ नका. दो जीवाची बाई आहे, तिला चढण चढू देऊ नका, असं म्हणतो ना आपण. तसा एक शब्द आहे दो जीवाची बाई. ओटी असा एक शब्द आहे. ओटी म्हणजे स्त्रिया कमरेला कपडा बांधून कापूस वेचून त्याच्यात टाकतात, त्याला ओटी म्हणतात. आणि स्त्रीच्या गर्भाशयाला पण ओटी म्हणतात. कवितेत दोनही अर्थानं तो शब्द वापरलेला आहे. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला, पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. वटी आलेल्या वटीव धुडक्याची एक वटी, एकीमधी गर्भ तान्हा एक कापसाच्या साठी. बोंड बोंड एचतानी झाली दुफार इखाली, माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिनवारशी उतान. आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा, चिडी चिप्प पाखराची भर उन्हाचा पहारा. घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ, आल्या एकाएकी कळा हातपाय झाले ताठ. घामाघूम झाली माय कावरली बावरली, रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली. सावरता सावरता कळ उठली जोरात, आड रानात हारण थर कापली उरात. पुढी काय झालं त्याचं माईला नव्हतं भान, जणू पडलंय पाखरू बिनवारसी उतान. आली सुदीवर तव्हा कुसरी कामी झालेली, मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली. बाळा 3 झाली माय जशी सीता वनवासी, लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी. खाली वरी धुडक्यात कापसाच्या डालीमधी, मला घेऊन माईनं डाल उचलली आधी. नाही अंगामधी बळ तरी माय तरारली, वल्ली कच्ची बाळा 3 नदीमधी उतरली. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा. माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा, तरी धीराच्या माईनं नाही वाकू दिला कणा. माय सांगती अशाच कोहा गोष्टी जुन्या पाण्या, तुझ्या जन्माच्या येळला बाळा नव्हत्या रे कण्या. कसं फुटावरी दूध कशी भरावं कंबर, पोट जगविलं तव्हा कच्चे खाऊन उंबर. घोरपडीच्या मासानं इती भरून कंबर, त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर. असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना, काय सांगू एक एक तुझ्या जलमाची कैना. भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन, भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन. वाढलास एवढा तू धान मातीचं खाऊन,
मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं, मातीसाठीच जगावं, मातीसाठीच मरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. बाळा माती लई थोर, तिला कसं इसरावं. मोठा आवाका असलेला विषय शक्य तितक्या सोप्या शब्दात तुम्ही आम्हाला सांगून खरं तर अतृप्त तुम्ही केलेलं आहे, तृप्तता झालेली नाही आहे. आणि पुढं आम्ही तुम्हाला साथ नक्कीच देऊ. तुमच्या प्रतिसादाची वाट बघतो आहे, त्यासाठी 35 वर्ष थांबायची गरज नाही आहे. नक्कीच आमच्याकडून साथ येईल, परत तुम्ही प्रतिसाद द्याल ही अपेक्षा आहेच. पुनश्च एकदा सर्व संस्थांच्या वतीनं अत्यंत मनापासून सर आपल्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मनोरंजन मंडळ ही संस्था गेली 49 वर्ष इचलकरंजीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून काम करणारी संस्था आहे. संस्थेनं आमचे जे नियमित उपक्रम आहेत जे आपल्याला परिचयाचे आहेत, त्याचबरोबर अनेकविध उपक्रम या गेल्या 50 वर्षामध्ये जे घेतले, त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन असेल, ताडदेवच्या ठिकाणी जाऊन जिथं रॉकेलचे दिवे पेटवल्यानंतर काहीतरी अघटित घडतं, अशा वेळेला तिथं रॉकेलचे दिवे पेटवून अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम 31-40 वर्षापूर्वी मंडळानं केलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर देखावे इचलकरंजीमध्ये दाखवून स्लाईड शोच्या माध्यमातून एक वेगळी क्रांती मनोरंजन मंडळानं केली. बाबा आमटेंची भारत जोडो अभियानाची मोहीम असेल, ग्रंथालयाच्या चळवळी असतील, साहित्य संमेलनामध्ये आपला सहभाग, साहित्य संमेलन जे झालं इचलकरंजीमध्ये त्याच्यामध्ये ते अधिक चांगलं कसं करता येईल यासाठी मनोरंजन मंडळाचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये उत्साहानं सहभागी होते. तर असे अनेकविध कार्यक्रम इचलकरंजीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेसे कार्यक्रम जे होतात त्यामध्ये मनोरंजन मंडळाचा सहभाग निश्चितच असतो. आणि शिवजयंतीनिमित्त केलेली ही व्याख्यानमाला, तर दररोज तेच उपक्रम न सांगता आणखी काही नवीन उपक्रम आपल्याला मी आज सांगितले. कालौघामध्ये मनोरंजन मंडळानं स्वतःचं यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे, स्वतःचं फेसबुक पेज आहे, की जेणेकरून काळाशी सुसंगत जर तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर ह्या सगळ्या व्याख्यानमाला किंवा सगळे कार्यक्रम त्याचा पुनर्प्रत्यायाचा आनंद घेऊ शकता. तर तुम्ही निश्चितच या आमच्या फेसबुक चॅनल आणि यूट्यूब चॅनलला पण लाईक करा. मर्दा फाउंडेशन ही जी संस्था आहे ती इचलकरंजीच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे. त्यासोबत इचलकरंजी परिसरामध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना भरीव आर्थिक निधी देऊन त्यांच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन अप्रत्यक्षपणे मर्दा फाउंडेशन अशा वेगवेगळ्या 25 संस्थांच्या कार्यामध्ये सहभागी झालेली संस्था आहे. त्याचबरोबर रोटरी तर आपल्याला सगळ्यांना पल्स पोलिओच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे, पण आपली जी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आहे यांचं एक स्वतःचं फिजिओथेरपी सेंटर आहे, ज्याच्यामध्ये कायमस्वरूपी अत्यंत अल्प दरामध्ये गरजूंना आपण फिजिओथेरपीची सेवा उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर विद्यार्थी दत्तक योजना असेल किंवा अन्य जे काही उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य शिबिरं असतील, व्यावसायिक शिबिरं असतील, काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील, तर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्यामधून या तिन्ही संस्था आपल्यासमोर येत असतात आणि तिन्ही संस्था मिळून इचलकरंजीमध्ये वेगवेगळे उपक्रम कायम सातत्यानं घेत असतात. तर हे सर्व आपणा सर्वांच्या प्रतिसादामुळे शक्य आहे. ह्या संस्था एकत्रितपणे काम करत आहेत. तर आमच्या परीनं आम्ही जे काही चांगलं करता येईल, इचलकरंजीची जी वैचारिक मशागत आहे ती करता येईल का याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यासाठी तुमची साथ अत्यंत महत्त्वाची आहे. हे अल्पसं प्रास्ताविक आपण सगळ्यांना ऐकलं त्याबद्दल सर्वांचे एकदा धन्यवाद.